देवाची महान कृपा देण्यासाठी पुन्हा एक बार धन्यवाद। आजचा विशेष संदेश आहे, परमेश्वराचा विशेष आपल्याकडे लक्ष आहे। तुम्ही काय विचारलं, सिस्टरचे टॉपिक्स काय वेगळेच असतात। हालेलुया। आज पण तसंच आहे, टॉपिक थोडासा हटकेच आहे। योबाचं पुस्तक 34वा अध्याय, योग 34:21, जोब 34:21, जोब 34:21 वाचा। योग 34:24 21 34:21 योग 34:21 योग 34:21 कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते, त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो। हालेलुया हालेलुया हालेलुया। वेगळंच आहे ना बरं टॉपिक। देवाचा दृष्टी प्रत्येकाचा आचरणावर असतो, ऍक्शन्स। रोजचा तुमचा वागणूक कसं तुम्ही वागता, काय करता याकडे असतो। आणि सेकंड लाईन, तो तुमचा एक एक पाऊल बघतो, स्टेप्स बघतो। पाय तुमचं कुठं पडायला लागला, कशासाठी पडायला लागला हे पण तो बघतो। हालेलुया। काय आजचा टॉपिक आहे? he knows your actions, he knows your footsteps। तुमचे एक एक पाऊल देवाला माहित आहे, तुम्ही करणारा प्रत्येक ऍक्शन देवाला माहित आहे। तुम्ही काय कराल असं काय नाही, आपल्या देवाला सर्व काही माहित आहे। हालेलुया। आता कोण वाचणार का देवाकडून? कोण वाचणार का? 2 आठवड्यापूर्वी आपण मेसेज बघितला होता, मला पाहणारा देव। तो आपलं दुःख, आपलं संकट, आपण कशातून जात आहे ही गोष्टी बघायला आम्ही बघितलं। इथं काय आहे, आपलं कृत्य, आपलं दिनचर्या कसं आहे, व्हॉट वी डू, आमचा जो वेळ देवाने दिलेला टाइम आहे याचा मी कसं वापर करतो हा देव बघतो। लय लोकांना बघा रिकामी वेळ घालवायला लय मजा येते, है ना? गप्पा मारायला, टाइमपास करायला, इकडे तिकडे करायला, टीव्ही बघायला। बघा मी परत सांगतो, सैतान हा लबाड आहे, लबाडाचा बाप आहे, तो फसवणार आहे आणि या दिवसामध्ये तो सर्वांना फसवत आहे। आरामात बसवतो, टाइमपास मला करायला होतं, मला समजलं पण एवढा वेळ कधी गेलो। तेच आम्ही आहे, बाबा सांगते बसले की ना समजत नाही, 9 वाजलं, पहाटेची प्रार्थना समजत किती वेळा तर उठलो मग काय तर असते, हे फिरायला गेले, प्रार्थनावरून मदार बंद केले, असं किरकोळ काय केलं, पण बाबाच्या सांगण्यामध्ये बसल्या टाइम समजत नाही। बायबल स्पष्टपणे म्हणते तो आपल्या दिनचर्याकडे लक्ष देतो। आम्हाला जो देवाने दिलेला टाइम आहे तो आम्ही कसं वापरतो। दुसरी गोष्ट आपला पाऊल, आपला स्टेप्स तो बघतो। आता बघा प्रार्थनेला येताना सगळ्यांचे पाऊल एकदम छान असतात, है की नाही? एकदम कुठं चालला तुम्ही? आज क्लिअर करून घ्या। 2 एक्झाम्पल तुम्हाला मी स्पष्टपणे बोलणार आहे देवाच्या वचनाद्वारे, कारण देवाने बोलले मला इतकं, आणि हे पण कधी बोलले असतील तर मला पटणार पण नाही। परवा शनिवारी आपला पवित्र आत्म्याचं टीचिंग होतं, तिथं बसलो होतो मी, ऐकत होतो पूर्ण डीप मेसेज मध्ये। बाबाने म्हटले ट्यूजडेचा मेसेज घे, मंगळवारच्या प्रार्थनेसाठी शनिवारी मी इथे बसून ब्रदरांचा संदेश ऐकत असताना मला 2 मिनिटात पटापट बाबांनी दिली, 2 सेकंड पटापट, इकडे तिकडे असं मी काही त्याला ऍड केलेली नाही, काही काढलेली नाही, जे बाबांनी दिली असंच घेऊन आलो तुमच्यासाठी। हालेलुया। आता आपण बघूया याकोबाचं पत्र 1 अध्याय 13 पासून 17 वचनापर्यंत। लय लोक म्हणतात देवाने मला मोहात टाकले, देवाकडून मला टेम्पटेशन आले। जेम्स 1:13-17। हालेलुया। काय म्हणतात लोकांनी? देवाने मला मोहात टाकले, माझ्या मनात असं झालं तसं झालं म्हणून हे केलं ते केलं। बायबल स्पष्टपणे म्हणते चुकीच्या गोष्टींचा मोह देव कधी देत नाही, कधीच नाही। तो चांगला आहे, तो चांगल्याच गोष्टी करायला आम्हाला शिकवतो। समजलं? याकोबाचं पत्र 1 अध्याय 13 पासून। याकोबाचे पत्र 1 अध्याय 13 पासून पुढे। याकोब 1:13 पासून पुढे। कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये। 1 मिनिट, परीक्षा आपला रोजच्या जीवनातला गोष्ट आहे, पण कधी कुणी असं म्हणणं देवाने मला परीक्षेत टाकले। हालेलुया हालेलुया। जर आमच्या जीवनामध्ये कुठली परीक्षा आली, कुठली गोष्ट आली, देवाकडून पण येणाऱ्या परीक्षा आहे, त्या परीक्षेला उत्तर आम्हाला जीवनाचं मुकुट मिळतं।
त्याच अध्यायामध्ये 2 आणि 12 वचनामध्ये आहे हे वचन. पण कुणीतरी असंच परीक्षेत पडतात. फॉर एक्झाम्पल, माझ्या डोक्यात पण नव्हतं वो, माझ्या मनात पण नव्हतं वो, सहज झालं माझ्या हातातून हा पाप. बोलतात की नाही लोक? बोलतात की नाही? इझिली पाप करायला लोक, आज काही वाटत नाही. आणि काय म्हणतात? देवाने मला परीक्षा टाकली. मध्ये मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं. बिलीवर लोकांनी बाई काय प्रार्थना करायची? देवाचा आदेशिवाय देवा झाडाचे एक पान पडणार नाही, पडणार नाही, पडणार नाही. बाई विचार करतो. बोला ना तुम्हाला. प्रार्थना काय करायची? त्याला काय वाटतं? देवाने आज्ञा केली दुसऱ्याच्या नवऱ्याला ह्याच्याबरोबर विचार करायला, असं तिला डोक्यातला विचार. देव चुकीच्या गोष्टी करायला कधी कुणाला मोहात टाकत नाही. हालेलुया. परीक्षेत कुणी पडताना देवाने मला मोहात टाकले असं कुणी बोलू नये. पुढे, कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही. आमेन, आमेन. तो चांगला देव आहे. तो वाईट गोष्टींचा मोह कुणावर येऊ देत नाही, कुणाला त्यामध्ये पडू देत नाही. ही इज गुड, ही हॅज डन ऑल थिंग्स गुड. तो चांगला आहे, तो सर्व काही चांगलं केलेला देव आहे. तो कधीही कुणाचा वाईट होऊ देत नाही, वाईट करत नाही. जोपर्यंत आम्ही स्वतः पापाला विकत नाही, हे स्वतः मुद्दामून कुणाला काही करत नाही. हालेलुया. म्हणजे काय म्हणतात? देवाला वाईट गोष्टींचा मोह कधी येत नाही. आता लोक बघा चांगल्या प्रार्थनेत वाढत असतात, अचानक ब्रेक. काय झालं? का प्रार्थना करत नाही? काय लोकांना लई भीती सध्या. प्रार्थना केली की काय तर होते म्हणजे. हालेलुया. हालेलुया. बरोबर आहे की नाही? लई लोकांना भीती आहे. प्रार्थना केली की घरात लई दंगा होते. प्रार्थना केली की जास्त प्रार्थनेत वाढले की घरात काहीतरी प्रॉब्लेम सुरू होतात. ज्याच्यासाठी आम्ही प्रार्थनेत जास्त दंगा करायला लागतात, काहीतरी वाईट जास्त होतात. फॉर एक्झाम्पल, एखादा दारुडा व्यक्ती आहे, त्याचं व्यसन जाऊ दे पण प्रार्थना करतो, आणखी 2 बाटली जास्तच पितो असतो. लोकांना काय वाटतं? भीती. प्रार्थना करायला लागलो म्हणून असं वाटलं, मग प्रार्थना करायचं नाही. हालेलुया. असल्या गोष्टींचा टेम्पटेशन देव देत नाही. जेव्हा तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करता तो व्यक्ती जास्त करायला लागला, देवाला धन्यवाद द्या. कशासाठी? देवा माझी प्रार्थना तू ऐकलास. समथिंग इज मूव्हिंग, समथिंग इज शेकिंग. काहीतरी हाडायला लागले, काहीतरी व्हायला लागले. एखादा माणूस हट्टी आहे, त्याचं तुम्ही लई प्रार्थना करता, तो आणि हट्टी होतो. तुम्ही म्हणणार माझं नवरा आता बदलणार, हा माणूस आता बदलणार, ही सासूबी आता बदलणार, ही सून माझी आता बदलणार. आणि जरा कठीण होणार. तुम्हाला काय वाटते? काय बाबा माझी प्रार्थना, मी प्रार्थना जास्त नको बाबा, प्रार्थनाच करायचं नको. नाही, धन्यवाद दे देवाला. बदलायला लागलं देव बाबा, काहीतरी करायला लागलं. मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलं, एखादा भूत लागलेला व्यक्ती ते भूताला घेऊन सैताला घेऊन वर्षांवर तो आरामात जगतो. त्याला घेऊन झोपतो, त्याला घेऊन जेवतो, त्याला घेऊन फिरतो, आरामात राहतो. पण ज्यावेळी देवाच्या सानिध्यात ते लोक येतात, इन्स्टंट बाहेर पडते आणि निघून जाते. याचा अर्थ काय आहे? जास्त होतो, जेवढा वर्ष लपून बसलेला आहे, एका मिनिटात बाहेर पडते ते निघून जाते. तसंच आम्ही ज्यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांनी जास्त काहीतरी दंगा करायला लागले, गडबड करायला लागले, देवाला धन्यवाद दे बाप्पा, काहीतरी करायलास, हलवालाच नाही बाप्पा. नुसतं फोडणीच्या गावात जास्त येत नाही, येते का? मोहरीला तेवढं येते, कांदा टाकले की जरासं जास्त नंतर नॉर्मल होते. हळवत असताना टक चमचा. हालेलुया. सेम. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, जिथं आत काम सुरू होतो, ज्या माणसाला राग येते त्याने जरा जास्त टेम्पर वाढणार. समजाले? धन्यवाद देत राहायचं. ते कारण बाहेर पडायला लागले, निघून जायची वेळ आहे. हालेलुया. ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करता ते जास्त होऊ लागले तर निराश होऊ नका. देवाला धन्यवाद द्या, प्रार्थना जास्त करा, देवाला आभार माना. तुम्ही किती पण प्रार्थना करून काही तुम्हाला चेंज दिसत नाही ना, चांगलं ना वाईट, म्हणायचं माझं प्रार्थना वर गेलेलंच नाहीये. हालेलुया. माझी प्रार्थना चर्चवर गेलेला नाहीये. हालेलुया. म्हणून देवाला वाईट गोष्टींचा मोह कधी येत नाही. कुणाला वाईट गोष्टी करायला मोहात देव कुणाला टाकत नाही. पुढे, कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो स्वतः कुणाला मोहात पाडत नाही. पुढे, तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो, तेव्हा मोहात पडतो. हालेलुया. माणूस कसा मोहात पडतो? आपल्यामध्ये जो वासना आहे त्यांना तो ओढवले जातो, भुलवले जातो, मग पापात पडतो. वासना
तीन प्रकारची. डोळ्याची वासना, देहाची वासना, जीवनाची पोषाकीपणा. डोळ्याची वासना कसं म्हणते, बघल ते मला पाहिजे, बघल ते मला पाहिजे. आपल्याकडे किती पण चांगलं राहिलं दुसऱ्यांचं पाहिजे. आपल्या घरात सगळं चांगलं असतं दुसऱ्यांचं पाहिजे, त्याचं किती छान आहे मला पाहिजे. हालेलुया. वासना डोळ्याला कधी तृप्त होत नाही. डोळ्याला किती असतं त्यामध्ये समाधान होत नाही, त्याला अजून पाहिजे, अजून पाहिजे. हा डोळ्याचा वासना. जे प्रभूमध्ये ते समाधानी असतात ते काय म्हणतात, कुछ मिले या ना मिले प्रभू की स्तुती हो. हालेलुया. लक्षात घ्या, आपल्याकडे संपत्ती जास्त आहे म्हणजे ते आपलं जीवन होते असं नाहीये. लोकांना वाटते लई पैसा आहे, लई काय काय तरी आहे म्हणजे त्याचं जीवन आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. जेवढं जास्त आहे तेवढं संकट आहे. तेवढे जास्त लोक कानाला टपकलेले असतात, तेवढे जास्त लक्ष चोरांचं पण नजर जास्त असते. बरोबर आहे. अजिबात नाही. मग बायबल काय सांगते, डोळ्याची वासना. पाप पहिला कसं झालं हे परवा एक असंच मी कधीतरी महान देवाच्या सेवकांना कधी मी रील्स बघत असतो, कधी त्याचा मेसेज ऐकत असतो. मी रिकामी राहत नाही. मी काम करत असताना पण मी काहीतरी जगाच्या गोष्टी तर राहतच नाही. कोणाच्या आया बाया इकडं तिकडं लई वेळा गप्पा मारा, कुणाशी बोला हे तर अजिबात नाही. आत्मेने दाखवते कुणाला तरी अचानक त्यांना टेक्स्ट करणार, त्यांच्याशी बोलणार, अचानक त्यांना विचारणार कसं आहे तुम्ही, बरं आहे का. हा माझं जीवन. मी कधी कुणाशी टाइमपास करत नाही. तुमच्याशी कधी कॉल करून काय जेवलीस, कशी आहेस, काय खाल्लीस, कुठं आहेस कधी बोलतो का कोणाशी? अजिबात नाही, अजिबात नाही. मी आत्मेने आत्मेशी. मला एक देवाचा सेवक बोलताना मी अक्षरशः शॉक झालो. हा जनरेशन, यूथ जनरेशन, यंग देवाचे सेवक तरुण अशी उठल्या सेवा करायला जगभरात. आणि एक आफ्रिकन सेवक आहे, ते बोलत होते आतापर्यंत आपल्या सगळ्यांना काय पडवलं किंवा आम्ही पण दुसऱ्यांना काय पडवलं. पहिला पाप कुठं झालं, पहिला पाप कुठं झालं, हा याचं बघितलं ना. बघा सगळे म्हणतात ना आम्हाला की नाही असं फडवलं, ते बिंबवलं. पहिला पाप यादे बागेतच झालं. पहिला पाप कोणी केले, हवेने केले है ना. हवा केल्यामुळे असं झालं. तुम्हाला मध्ये मी क्लिअर करून सांगितलं. हवा काढल्यानंतर काय झालं नाही, जेव्हा बाबा काढला तेव्हा झालं पाप जगाचा. पण तो सेवक बोलताना मी उडी मारत होतो. देवा म्हटलं लास्ट डेज म्हटलं काय रेव्हल्यूशन. पहिला पाप स्वर्गाचा. हॅलो सगळे शॉक झाले ते. पहिला पाप स्वर्गात झाला. काय केलं, लुसिफर बोलवता ना बाबा. देवदूतांना जे देवाने बनवले सगळ्यांना एक वेगवेगळा दान, एक टॅलेंट होता. गाब्रिएल देवदूत होता, देवाकडे निरोप येऊन लोकांना द्यायचा. मिखाएल होता, तो लढण्यासाठी लोकांना मदत करणारा. लुसिफर होता म्युझिशियन, वर्शिप करणारा, आराधना करणारा. आणि लुसिफर ते सांगत होते, बायबल मध्ये आहे, रेव्हलेशन मध्ये पण आहे, एझेकिएल मध्ये पण आहे, यशाया मध्ये पण आहे, त्याचं लुसिफर बद्दल वर्णन दिले. तो दानिएलपेक्षा हुशार, तो अति सुंदर, तो पूर्ण सुंदरतेने नटवलेला, त्याचं पूर्ण अंग म्युझिक न भरलेला. कोण लुसिफर? म्युझिक न भरलेला. आता ही क्लिअर आहे, ही आपल्याला माहिती आहे. काही बोलले नाही. आता देव बसलेला, स्वर्ग देवाचे सिंहासन, पृथ्वी देवाचे पदासन. आता सिंहासनावर देव बसल्यानंतर त्याच्या वरती असं उभा राहून लुसिफर पंख घालतो. देव इकडं, लुसिफर इकडं. मग लुसिफरला काय वाटत, देवापेक्षा मी मोठा आहे. हालेलुया. मग हळूहळू देव त्याला स्कीम करायला लागले. माझ्या पाठीला आहे तो, माझ्या पाठीला आहे, माझ्या साईडला हे करतात ना. सगळ्यांना स्वर्गामध्ये सुरू झाली त्याचा घमंड आली, ईर्ष्या आली, डिव्हिजन आले. तिथंच पहिला पाप स्वर्गात. लोकांमध्ये फूट पडली, देवदूतांमध्ये, स्वर्गामध्ये गोंधळ उडाली. काय जोक. हालेलुया. आपल्याला माहित आहे सगळं झालेलं, पण हे पहिलं पाप आपल्याला माहित नाही. बरोबर आहे की नाही. काय प्रॅक्टिकल म्हणलं, देव बाबा काय काय तू या दिवसांना तुझ्या लोकांना, तुझ्या सेवकांना रिव्हील करावास. आणि ज्या वेळी देवाने त्याला वर्ण लाथ मारली, तो एकटा आला नाही. एकटा आला का? बघता बघता या पार्टीत गर्दी असतात,
2 दिवसांनी हे दुसऱ्या पार्टीकडे जातात, जाता जाता आपल्या 4 घेऊन जातात, तिकडे राऊंड इकडचे 4 तिकडचे 2 आणि परत बाहेर दुसऱ्याकडे जातात. ही आपल्या जगाचा सेम लुसिफरने स्वर्गात केला आणि आज पण त्याला स्तुती आनंदाची शौकीन आहे. आज पण मला लय वेळा म्हणतो स्तुती आनंद करताना असंच करू नका. देवाची आराधना करणाऱ्या लोकांना तो टपकलेला आहे. म्हणून जगभरात पण आज देवाच्या तरुण पिढी पण स्तुती आराधनेमध्ये वाढत चालल्यात. आणि डीजे काय डीजे सगळ्या जगाला नाचवा लागतात. बघता ना इतका वाईट पापाला उद्भवलेला जगभरात. जसं आपल्या म्युझिक कॉन्सर्ट व्हायचे तसं आता त्या लोकांचा जगभरात फेमस आहे. तिकीट आणि तिकीट लाखो रुपयानं तिकीट, एक तिकीट लाखो रुपये. मध्ये मुंबईला कोणतं अख्ख्या भारताने गेलं तिकडे बघायला त्याला तिकीट एवढं महाग. सैतान हाय डोळ्याचा वासना, नंतर देहाची वासना. देहाला काय पाहिजे ते द्यायचं म्हणलं की द्यायचंच. आत्मा म्हणते बाबा प्रार्थना करे, जरा बसून प्रार्थना कर ना. देह म्हणते लई थकलीस ना तू, किती काम केलीस, किती तू निराश आहेस, जरा झोप ना, जरा झोप. काय होते 10 मिनिटं आराम कर आणि मग उठ. 10 नाही 1.5 तास जाईल, 2 तास जाईल, समजत नाही. हालेलुया. देहाची वासना, देहाला जे पाहिजे द्यायलाच पाहिजे. देहाची इच्छा पूर्ण करतो आम्ही, ही देहाची वासना. जीवनाची पोशाखपणा, रुबाब, घमंड, ॲटिट्यूड. हालेलुया. लई काय तरी या गोष्टी सगळ्या वासना आहेत. असली गोष्टी देवाकडून येत नाही. देवाकडून येणारी वासना वेगळं आहे. एकच असते, डॅडी पाहिजे. काय पाहिजे? डॅडी पाहिजे. बाकी काही पाहिजेसारखं मनात येत नाही. काही पाहिजे असं येत नाही. कोण मागतं तू देवाकडे मला खायला दे, मला गायला दे, कपडे दे. सुरुवातीची बच्चा लोक बरोबर आहे ना. नवीन प्रभूकडे आलेले, दे बाबा मला स्वतःचं घर दे की, दे बाबा मला पैसे दे की, दे बाबा मला ते दे की, दे बाबा मला हे दे की. सुरुवातीला मागतात. जेव्हा तुम्ही मॅच्युअर्ड होता कसं ते तुम्ही प्रभूमध्ये वाटतं, तुम्ही ते मागत नाही. तुमची मागणी बदलते, आपले विचार बदलतो, आपल्या मागणी बदलतो. म्हणजे काय म्हणतात, वाईट गोष्टींचा मोह दे कधी चालत नाही. आणि ह्या गोष्टी जेव्हा माणूस मोहात पडतो ते भुलवले जातो आणि तो नाश करून देतो. पुढे मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते. बघा, आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते. हालेलुया. वासना गर्भवती होते. बघा, वासना लगेच काय होत नाही, बाळ लगेच जन्मत नाही. वासना पोटात जाते, शरीरात जाते, आत्म्यात जाते, जीवनात जाते. मग ही वाढते 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 गर्भधारण करते. तुम्हाला काय वाटते? फक्त आम्हीच गर्भधारण करतो, या पण गोष्टी करतात. मी तुम्हाला मध्ये बोललो ना, एक छोटा मुलगा 34 वर्ष, आता 39 इयर्सचा पोरगा, 5 वर्षात त्याच्या जीवनामध्ये सैतानाने बिघडला. 5 वर्षाचा मुलगा काय आहे, सैतान काय करतो, भीड टाकतो, ते गरोदरपणा व्हायला लावतो, प्रेग्नन्सी देतो, ते परिपक्व झाल्यानंतर पापाला जन्म द्यायला लावते. मग पाप त्यांना पुढे कुठे घेऊन जाते, मरणाकडे घेऊन जाते. द वेजेस ऑफ सिन इज डेथ. पापाचं वेतन मरण. पापाचं वेतन मरण आहे. सुरू झाले कुठं, देवाने मोहात टाकले. सुरू कुठं, देवाने मोहात टाकले. देव कधी टाकत नाही. हालेलुया. म्हणून तुमच्या दिनचर्याकडं, तुमच्या पावलांकडं लक्ष द्या. काय तुम्ही करता दिवसभर, कसं तुम्ही कुठं जाता, काय करता, काय बोलता, याकडे लक्ष द्या. पुढे माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. आमेन. समजलं? फसू नका, कोणीही फसवून घेऊ नका स्वतःला. प्रत्येक चांगला आणि उत्तम देणगी बाबापासून आहे. एव्हरी गुड गिफ्ट कम्स फ्रॉम द लॉर्ड. प्रत्येक चांगल्या गोष्टी, सर्व वाईट हा सैतानाकडून आहे. याची पारख तुम्हाला पाहिजे. हे चांगलं आहे का वाईट आहे, काय मी करायला लागलो, मी काय बघायला लागलो, मी काय बोलायला लागलो, लक्ष द्या. इझिली घेऊ नका. हालेलुया. आता काय बोललो आपण,
आपलं दिनचर्या आणि आपलं पाऊल हालेलुया ते बघत आहे. एक एक्झाम्पल आपण बघूया. पहिला शमूएल 25 अध्याय. तुम्हा सर्वांना या गोष्ट माहिती आहे अबिगेलाबद्दल. पहिला शमूएल 25 अध्याय, 1 Samuel 25 चॅप्टर. त्यामध्ये आपण सुरुवातीपासून थोडं वचन वाचूया. आय थिंक सेकंड पासून. यामध्ये असं स्टोरी आहे. अबिगेल एक बाई आहे. लई लोकांनी त्या बाईबद्दल चुकीचं बोलतात. ऍक्च्युअली तसं नाही आहे. हालेलुया, तसं नाही आहे. अबिगेल वाईट बाई नव्हती. ती उलट चांगली कार्य करणारी बाई होती, म्हणून त्याचं जीवन देवाने चांगलं केलं. हालेलुया. लोकांनी पहिले काही पण बोलले. लोकांना मी ऐकलं कसलं गाण बोलतात त्या बाईसाठी. किती गाण बोलतात. मी ऐकलं त्या बाईबद्दल लोकांनी बोलताना, पण नाही. ऍक्च्युअली अकॉर्डिंग टू बायबल शी इज अ गुड वुमन. वाचा 2 पासून. पहिले शमूएल 25 अध्याय 2 पासून पुढे. पास. माओनीत एक मनुष्य होता. तो आपला व्यवहार कर्मेल येथे चालवत असे. तो माणूस मोठा मातबर असून त्याची 3000 मेंढरे व 1000 बकऱ्या होत्या. तो कर्मेलात आपल्या मेंढ्यांची लोकर कातरत होता. त्याचे नाव नाबाल असे होते. तो त्याच्या स्त्रीचे नाव अबिगैल असे होते. ती स्त्री बुद्धिमान व रूपवती होती, परंतु तो पुरुष कठोर व वाईट चालीचा होता. काय इंट्रोडक्शन यांच्यासाठी. पहिला तुम्ही बघितला नुसता सामुएल वेला होता. फर्स्ट वर्ड पहिला वचन. सामुएल वेलानंतर तुम्हाला माहिती आहे दाविदाच्या मागे सौलाने लागलंच होता. सौल त्याला कायम त्रास द्यायचा आणि सौलाला घाबरून दावीद पळत सुटायचा. पण सौलासाठी पळत सुटत असताना सामुएल एक आधार होता दाविदासाठी. अजून पण तिथे जायच्या, सामुएलला भेटायच्या, सामुएलकडे म्हणजे त्यांच्या संदेशाकडे त्यांनी भेटायच्यात, बोलायच्यात, करायच्यात. तिने वेळेनंतर आता दावीद राजाने काय केले, जिथे राजा झाले नव्हते आपल्या सेवकांना घेऊन तिने अरण्यात भटकत जात होते. तिथं त्याला एक निरोप आला की हा जो माणूस आहे हा श्रीमंत माणूस आहे. अबिगेलचा नवरा एक श्रीमंत माणूस आहे. लय शेरडे मेंढरे होते. ते लोक काय करायचं, वर्षातून एकदा त्याची केस कापायच्या, मेजवानी द्यायच्या, लोकांना पार्टी द्यायच्या, लय मोठ्या पार्टी. हे त्यांना समजलं. म्हणून दाविदाने काय केलं, त्याच्या सेवकांना पाठवले त्या माणसाकडं. त्याचे वर्णन कसं आहे, हा माणूस कसा होता, हा वाईट होता. हा माणूस काय वर्णन दिले, कठोर आणि वाईट होता. कठोर सगळे वाईटच असतं, म्हणून त्याचं मन कठीण करू नका. हालेलुया. कुणी काय पण म्हणाले, कशी पण होते, मी कठोर करू नका. हट्ट म्हणले की ओके बाई हटतो, पट म्हणले की ओके बाई पटतो, मार. हालेलुया. पण आम्ही कठीण कधी मन करायचं ना, लक्षात घ्या. मनाचा कठीणपणा शाप आहे. लय लोक म्हणते त्याने असं वागले म्हणून मी असं वागतो, अजिबात नाही. नंतर तुम्ही वाचा विलापगीत 3:65 मध्ये आहे. मनाचा कठीण, लॅमेंटेशन 365 मध्ये आहे. मनाचा कठीणपणा देवाने दिलेला शाप आहे. लोक काय म्हणतात, परिस्थितीमुळे मी कठीण झालो. हो, काय लोकांना तुम्ही बघा मनाने एवढे चांगले असतात, पण असं कठीणपणा झालेला असताना परिस्थिती बघून काय गोष्टी अनुभव घेऊन ते कोणाला प्रेम करत नाही, कुणाशी ओपनली बोलत नाही, कुणाला जवळ घेत, सगळं करणार पण मनाने काही त्याच्याकडून होत नाही. मुळात हे लोक वाईट नसतात, समजलं. पण कठीणपणाला घेतल्याच सैतानाचा साथ नाही. हा तर काय म्हणतो, हा कठीण होता म्हणून हा वाईट होता. जर आम्ही कठीणपणामध्ये वाढत गेलो तर आम्ही कोण आहे. आणि आपला चांगलपणा कुणाला दाखवायचं असते, चांगल्या लोकांना. बायबल स्पष्ट तुमच्यावर प्रेम करणार, तुम्ही प्रेम करा, काय उपयोग आहे. तुम्हाला हट्टपट्ट मनाला प्रेम करा, बिर्याणी करून घाला, काय तुम्हाला आनंद मिळेल माहित आहे, काय तुम्हाला चांगलं वाटणार माहिती आहे काय. हालेलुया. खूप इम्पॉर्टंट आहे. तो नाभाल ना काय नाही, नाभाल हा वाईट माणूस होता आणि मनाचा कठीणपणाचा माणूस होता. आणि त्याची बायको कशी होती, बुद्धिमान व रूपवती होती. हालेलुया. बायको बुद्धिमान पण होती आणि रूपवती पण होती, देखणी होती आणि बुद्धिमान. बायकांना ज्ञानाच्या मनात सक्त गरज आहे. ज्ञान नाही कुठं बुद्धवस्त होतो. ज्ञानाचा अभावी माझा लोकांचा नाश झालेला देवाचं वचन म्हणते. सद्गुणी स्त्री आपलं घर बांधते, ज्ञानाने ती घर बांधते. आणि ज्ञान कुठं दुकानात
मिळत नाही. बूस्ट खाऊन, हॉर्लिक्स पिऊन, वुमेन्स हॉर्लिक्स, मेन्स हॉर्लिक्स पिऊन काही येत नाही. हालेलुया. बाबाचं वचन खाऊन येते. मी कधी कधी विचारतो, एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना मी काउन्सिलिंग करतो, मी काय? हालेलुया. अशी मोठी मोठी केसेस असतात, एक शब्दावर डिपेंड असतात लोक. मी बोलले येस म्हणले की येस, नाही म्हणले की नाही. मला माहित नाही, मोठ्या मोठ्या गोष्टी करतो. हालेलुया. सिक्रेट्स बिलॉंग्स टू गॉड. मोठे मोठे डील्स, घर घ्यायचे, बिझनेस करायचा आहे, कुठल्या स्कूल मध्ये ऍडमिशन घ्यायचं, कुठल्या कॉलेज मध्ये घ्यायचं, कुठल्या साईडला मुलांना ऍडमिशन घ्यायचं, ए टू झेड माझ्याकडे काउन्सिलिंग असतं. असं डिपेंड असतात लोकांनी. हे घर घेऊ का, ते घर घेऊ का सिस्टर, कुठल्या गावात घेऊ, कुठल्या शहरात घेऊ, इथपर्यंत मुलांना परदेश पाठवू, कुठल्या देशाला पाठवू. हालेलुया. कोण आहे बोबी? कोण आहे? बायबल सांगते बुद्धी देव दिलेलं ज्ञान. हालेलुया. ही बाई बुद्धिमान होती, देखील होती. पुढे तो कालेब वंशातला होता. हा. नाबाल आपल्या मेंढरांची लोकर कातरत असल्याचे दाविदाने अरण्यात ऐकले. हा. तेव्हा दाविदाने 10 तरुण पुरुषांना तेथे पाठवले. त्याने पुरुषाने एक दोन नाही. म्हणजे अपेक्षा काय होती, आम्ही लय लोक आहे, ह्यो माणूस एवढा मोठा पार्टी करायला आम्हाला लय दिलं. 10 लोकांना. किती लोकांना पाठवले? 2 लोकांना पाठवले. बरोबर बरोबर आहे की नाही? हो. कुणाकडे पाठवले? किती लोकांना पाठवतात? 2 लोकांना. हे 10 लोकांना पाठवले दावीद. म्हणजे लय मोठा अपेक्षा नाही, लय देणार घेऊन या. पुढे त्याने त्या तरुणांना सांगितले की कर्मेल येथे नाबालाकडे जाऊन त्याला माझा सलाम सांगा. त्या सुख संपन्न पुरुषाला म्हणा की. कोण तो पुरुष? सुख संपन्न, संपन्न समृद्धीने भरलेला, सुखात राहिलेला माणूस. त्याला सांगा आपल्या घराण्याचे व आपल्या सर्वस्वाचे कुशल असो. मी असे ऐकले की आपण लोकर कातरणारे लावले आहेत. आपले धनगर आमच्या मध्ये होते. आम्ही त्यांना काही उपद्रव दिला नाही आणि ते कर्मेलात असताना त्यांची काही एक हानी झाली नाही. आपल्या चाकरांना विचारा, म्हणजे ते आपल्याला सांगतील. तर ह्या तरुण पुरुषावर कृपादृष्टी करा. आम्ही आनंदाच्या दिवशी आलो आहोत, तर आपला हात चालेल तेवढे आपल्या दासांना व आपला पुत्र दावीद ह्याला द्या. कुणाला द्या? आपला पुत्र दावीद ह्याला द्या. पुढे दाविदाच्या तरुण पुरुषांनी जाऊन त्याच्या नावाने नाबालाला हे सर्व शब्द सांगितले व ते स्तब्ध राहिले. बघा, सगळं सांगितलं. जसं निरूप आला तसं दावीद राजाकडे दाविदाच्या सेवकांनी आले, नाबालाला सगळं सांगितले आणि स्तब्ध उभा राहिला. तर काय देणार? लई देणार आहे. 10 लोक आम्ही, कोण डोक्यावर घ्यायची का, कोण काकेवर घ्यायची का, कोण कांदेवर घ्यायची. आणि हे लोक वाट बघायला सगळं बोलल्यात. काय बोलल्यात? तुमच्या सेवकांना आमचा दाविदाने वाचवलंय. कारण तसं झालं होतं. हे लोक सगळे जंगलात पटकन फिरत होते ना. हे मेंढरे यांच्या चाराचे, कारण यांचा बिझनेसच ते आहे. त्यावेळी कुठे ते शत्रू आले असताना ह्या लोकांनी मध्ये पडून यांच्यासाठी लढून त्यांना वाचवलं. नाहीतर हे पार्टिकला राहिलं नसतात ना. मेजवानी त्याला राहिलं नसतं. त्याचे मेंढरे गेले असते, सेवा केले, सगळं नुकसान झालं असतं. दावीदाने वाचवले म्हणून हक्काने, विश्वासाने निरूप पाठवले. बाबा, आम्ही असं केलं, तू जा, त्यांना ही गोष्टी आठवण करून दे आणि मागून घे. पुढे नाबालाने दाविदाच्या सेवकांना म्हटले, दावीद कोण? हा इशायाचा पुत्र कोण? आजकाल बहुत दास आपापल्या धन्याला सोडून पळून जातात. माझे अन्न, माझे पाणी आणि माझ्या कातरण्यासाठी मारलेले पशूचे मांस जे कोठले हे मला ठाऊक नाही. अशा लोकांना मी देऊ काय? हालेलुया. 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 त्यांनी काय बोलले? दावीद मागितला. दावीद तुझा पुत्र. त्याला कसं समजलं यशायाचा पुत्र, कुणाचा तरी सेवकाला सोडून आलेला व्यक्ती. आणि ह्यो काय म्हणतो? ह्यो कोण? ह्यो मला मी ओळखतच नाही, याला कसा देऊ मी, माझा का देऊ? किती म्हणजे मनाचा कठीणपणा आणि गर्विष्ठपणा, ताठपणाने पाहिजे तर त्याला बोलला, पाहिजे तसं बोलला. लोक रिटर्न काय योजना केल्या होती तिच्या. काकेत घेऊया, कांद्यावर घेऊया, डोक्यावर घेऊया, डोके धरूया. कारण ते काय म्हणल्या, आनंदात दिवसात आम्ही आलो. आता तुमच्या घरात काय ते फंक्शन सुरू आहे, दारात लय मोठा पेंडल गाठला, जेवण गाठला, लय लोक आल्यात. एखादा 2 व्यक्ती तुम्हाला आल्यात, भूक लागली जेवायला, तुम्ही देणार नाही? कोण पण देणार हो. आपल्याला किती
असू दे, ते म्हणणार नाही अजून 50 लोक आहे, इथं जेवण एवढंच आहे, हे जा जा असं कोण म्हणणार नाही. असू दे बाबा, ये बघू नंतर ते ना. तसं पण कोण करणार काय डोंट नो वाट. काय लोक असतात आपल्याच लोकांना देत नाही बाहेर तरी काय देणार. पण इथं ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा ते बोलले, 10च्या 10 लोक रिटर्न गेले, दाविदाकडे गेले. पुढे तेव्हा दाविदाच्या तरुण पुरुषांनी आल्या वाटेने माघारी जाऊन हे सर्व शब्द जसेच्या तसे दाविदाला सांगितले. तेव्हा दावीद आपल्या लोकांना म्हणाला, आपल्या तलवारी आपल्या कमरांना बांधा. आणि त्या प्रत्येकाने आपापली तलवार आपापल्या कमरेला बांधली. दाविदाने आपली तलवार कमरेला बांधली. दावीद बरोबर 400 पुरुष गेले आणि 200 पुरुष सामान सुमान जवळ राहिले. इकडे एका चाकराने नाबालाची स्त्री अबिगैल. इन्स्टंट ह्या गोष्टी वेळाने झालेल्या गोष्ट नाहीये, त्याला लक्ष द्या. पटापट झालं गोष्ट सगळं, पटापट. रात्रीची वेळेत पार्टी सुरू झाली, हे लोक आले मागायला, तर ह्यो बाबा काय दिला नाही. तोपर्यंत हे लोक परत पण गेले. दाविदाला म्हटलं असं झालं. दावीद म्हटला घरात. दावीद त्यावेळेला 600 लोकांना घेऊन बाहेर पडला होता. 200 लोकांना ठेवले आपलं सामान सगळं सांभाळायला. 400 लोकांना घेऊन आलेला दाखवतच होता. काय म्हणतात, तलवार सगळ्यांनी घ्या, सगळ्यांना आपल्या कमरेला लावा आणि चलाच. काय 100% उद्देशाने येत होते की यांना मारून टाकायचं, याला सोडायचंच नाही. आता बघा, सद्गुणी स्त्री, जे हुशार स्त्री, किती आणि मी मागच्या वेळेला तुम्हाला मेसेज सांगितलं नोकराबद्दल. बरोबर आणणारे नोकर किती इम्पॉर्टंट आहे. मला त्या आलिशाबद्दल बोललेलं असताना नामन बोले ना, आपल्या शब्दामध्ये काय आहे, वजन आहे, सामर्थ्य आहे. एक छोट मुलगी त्या देशामध्ये बोललेल्या शब्दाला देवाने उचलून धरले. विश्वासाचा शब्द होता. लेखनाने काय बोलली, आमच्यासाठी अधिकारी आमच्या शंभरोनंतर संदेशांना भेटले असते, हे कधीच बरं झाले असते. त्या शब्दाला एवढं वजन होतं, एवढा सामर्थ होता, ते पूर्ण कार्य होऊपर्यंत त्या शब्दाला देव कार्य पडू दिले नाही. सगळ्याकडे ते पाडत होते शब्दाला, पण देवाने पडू दिले नाही. तिथं पण सेवकाला, नामानाचे सेवक म्हणले, काय स्वामी मोठे मोठे गोष्टी सांगते, मी केला असता की नाही, छोटे म्हणले जा आणि पुढे तुमकी मारून या फक्त 7 वेळा गेले आणि केल्याने बरं झाले. इथं पण सेवक किती इम्पॉर्टंट आहे. ही गोष्टी घडली, बायकोला काही सुद्धा माहित नाही. बायको दुसरीकडे आहे, बायकोला काही सुद्धा माहित नाही. ओ बाबा दारू पिऊन धिंगाणा घालत त्याचे चालले सगळं. अचानक सेवक गेले आणि अबिगेलला सांगितले स्टोरी काय झालं ते वाचा. इकडे एका चाकराने नाबालाची स्त्री अबिगैल तिला सांगितले की दाविदाने रानातून आमच्या स्वामीचे शेतकुशल विचारण्यासाठी जासूस पाठवले होते, पण तो त्याच्या अंगावर ओरडला. अंगावर तोंडावरच. हे लोक आमच्याशी चांगल्या रीतीने वागले आणि आम्ही मैदानात होतो तोवर त्यांचे आमचे दळणवळण होते, त्यावेळी त्यांनी आम्हाला काही उपद्रव केला नाही व आमची काही हानी झाली नाही. हे लोक साक्ष द्यायला काय झालं ते. आम्ही त्यांच्याबरोबर शेरडेमेंढरे राखत होतो, तोवर ते रात्रंदिवस आम्हाला तटबंदीसारखे होते. तर आता काय करायचे ह्याचा चांगला विचार कर, कारण आमच्या धन्यावर व आमच्या सर्व घराण्यावर अरिष्ट येणार आहे. काय सल्ला दिले सेवकांनी, आमच्या घराण्यावर आमच्या सर्वांवर काहीतरी अरिष्ट येणार आहे. साईन एक काहीतरी वाईट घडणार आहे आपल्या जीवनामध्ये, ह्याबद्दल सेवकाने सांगितले, जाग केले. पुढे आणि धनी तर असा अधम आहे की त्याला बोलण्याची कोणाची छाती नाही. कुणाची साक्ष आहे? हॅलो, कुणाची साक्ष आहे? सेवकाने त्याच्या बायकोला सांगितलं आपला धनी तर एवढा अधर्मी आहे, त्याच्यासमोर कोण बोलणार? हॅलो, आता लक्षात आलं. चाकरांनी सांगत असताना सांगायला त्या बाईला समजवून, बाई आम्ही तुझ्यापर्यंत का आलो की ओ बाबा काय ऐकणार नाहीये. आता तसंच होते ना, इथं काय शिजत नाही तर खाऊनच येत. हालेलुया, असं होतं की नाही? मग इथं काय म्हणलं, नाभाल काय ऐकणारा माणूस नाहीये.
तर देवाचे वर्णन दिले, तो ताठ आहे, मनाचा कठीणपणाचा माणूस आहे. मग बायकोने घाणच लोकांनी बोलले, बाई फक्त तुझा नवरा करणार नाही, आम्ही सगळे करणार आहे आता. म्हणून त्या बायकोला सूचना दिली आणि डायरेक्टली म्हणल्या, त्या माणसाला समजावून सांगण्यासारखा तो माणूस नाहीये. पुढे तेव्हा अबिगैलीने त्वरेने 200 भाकरी, द्राक्षरसाचे 2 पुतले, 5 मेंढरांचे रांधलेले मांस, 5 मापे हुरडा, किसमिसाचे 100 घड आणि अंजिराच्या 200 ढेपा हे सर्व घेऊन गाढवावर लादले. ती आपल्या चाकरांना म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी तुमच्या मागून येते. 10 माणसं आले, बरोबर होते की नाही? दावीद किती लोकांना पाठवले दावीदांनी? 10 लोक. ही बाई काय काय घेतली? 200 भाकरी, 5 मेंढरे कापून 5 मेंढराचे मटण. हालेलुया. लक्षात घ्या, आता कधीतरी झालं, रात्रभर शिजवतो, उद्या मसाला टाकतो, परवा दिवशी फोडणी टाकतो, काय नाही, सगळं इन्स्टंट. गॅस नाही, कुकर नाही, वाईज नाही, शाही बाई. हालेलुया. जर आपल्या लोकांना वाचवायचंय, काय पण करतात, आपल्या लोकांना वाचते, काय पण करतात, अशी आम्ही पाहिजे. ती बाई का स्वतःसाठी नाही, पुढे काय म्हणाले, बाईला काय माहित नव्हतं ती काय देवाने त्याच्यासाठी ठेवलं होतं. पण ती एक डिसिजन घेतली, माझा पाव देवाला माहित आहे, माझं दिनचर्या देवाला माहित आहे. त्याने कुठेही नवऱ्याबद्दल पाप केलेले नाही. केले का गेली ती? नवरा वाईट केला आणि सगळ्या लोकांना अनर्थ येणार आहे ते वाचवण्यासाठी ती गेली. जेव्हा ती गेली, सगळं घेऊन गेली दाविदाकडे. पुढं ती आपल्या चाकरांना म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी तुमच्या मागून येते. याविषयी तिने आपला नवरा नाबाल याला काही सांगितलं नाही. सुद्धीवरच नव्हता हो, कुणाला काही कानोकान खबर नाही. आमची बाय करली, अहो मी जरा बाहेर जाऊ, अहो जरा प्रार्थनेला जाऊ. बाकीचे विचारणार नाही, बाकीचे विचारणार नाही. वाईस सगळ्या गोष्टी सांगत बसत नाही. काय गोष्टी सिक्रेट्स असतात. मी म्हटलं ना, मध्ये पण सांगितलं, मला बघितले खास सांगितलं त्याला काउन्सिलिंग करायची मी अफोर केलं. त्याला डीवर प्रॉब्लेम, त्याला मी बसून फोनवर त्याला एवढा एनकरेज करायची, असं करू नको, तसं करू नको. ही एकदम हाय स्पीडर होती. माझा नवरा तसं, मी पण असं जाणार, मी पण दाखवतो त्याला. बाळ तसं करू नको, शांत हो, शांत हो. शांत केली, सगळं केली. मी इथं काय बोलतो ते आपण नवऱ्याला सांगितलं. सिस्टरने अशी म्हटलं, सिस्टरने तशी म्हटलं, सिस्टरने तशी म्हटले. आलं की बाबा पोलिसांना घेऊन येतो पाहिजे, सिस्टरला आत टाकायला. पत्ता पाहिजे, सिस्टरचा पत्ता पाहिजे. म्हणलं फोन केली, सिस्टर तुमचा ऍड्रेस पाहिजे. हो म्हणलं, माझा ऍड्रेस कशाला? म्हटलं नाही नाही म्हणे, पोलीस कंप्लेंट देणार आहे तुमच्या घराकडे. म्हटलं त्यांना दे, म्हटलं फोन. त्यांना फोन देते, फोन घेऊन दे, मी माझा पत्ता सांगतो, तुला नाही सांगत. हालेलुया. लक्षात घ्या, किती आम्ही वाईस पाहिजे, शाने पाहिजे. हालेलुया. सगळं बघा ओपन व्हायला पाहिजे. कुठंपर्यंत एक लिमिट आहे. मी तर सगळ्यांना सूचना देतो. नवीन लग्न झाले ना, नवरा बायको गुल्लू गुल्लू खुशीमध्ये, ते नवरा एवढा हुशार असतात, नेट टाकलेलं असतात बायकोवर. प्रेमाची जाळ. कशाची जाळी? अगं मला की नाही असं ना, ती पोरगी मागे लागलेली ग, ती मला माझ्यावर लाईन मारत होती ग, लव करत होती ग, आमचं हे होतं ग, ते होतं ग. मग बायको लगेच फुगलीच. तुमचंच काय, माझं पण होतं बघा. आमचं शेजारचं पोरगायला मला लई बघायचं बघा. जा सासूरवाडीला गेली आयुष्यभर, शेजारचं पोरगं लक्षात हातात काठी देऊन मारून घेतलं. मी लोकांना माझं शाने वा जागा सोडा तिथं बांधून सांगत बसायचं नाही. पुढं माझं तसं झालं, मग काय तरी झालं संपलं, आता नाही, फिनिश. त्याला उचलून घेऊन पुढे जायचं, ते सांगायचं, हातात काठी द्यायचं, आयुष्यभर नवऱ्याला शंका. अपिगेल एवढी वाईज होती, एवढी हुशार होती, एवढी शानी होती. कानोखान खबर नवऱ्याला माहिती नाही. कामगारांना घेतली, एकटी गेली नाही. कामगारांना घेतली, सगळ्यांकडे पाठवली, सगळ्यांना पुढे पाठवली, मागे मागे गेली. बरोबर तिथून दावीद आपल्या 400 लोकांना घेऊन लढाईसाठी यायला लागला आणि ही बाई डायरेक्ट एंट्री मारली पुढे.
ती गाढवावर बसून डोंगराच्या आडोशाने जात असता हा. दावीद व त्याचे लोक समोरून येत होते बघा, ते तिला भेटले. सगळं बरोबर पटापट चालले सगळं. कुणी कोण काय वेळ आला ना. दावीद पण असं म्हटलं नाही, असं केलं मग उद्या बघतो नाही, आत्ताच बघतो तिला. हा, बाई पण म्हटली ना, असं केलं तर उद्या जाऊया, तर रात्र आहे, डोंगरात कशी जायची मी, नाही आत्ताच. पुढे दावीद म्हणाला होता की मी रानात ह्या मनुष्याच्या मालमत्तेचे रक्षण करून त्याची काही हानी होऊ दिली नाही. हा. ते खरोखर व्यर्थ गेले. हा. त्याने उपकाराबद्दल अपकार केला. तर सकाळी उजेडापर्यंत त्याच्या लोकांपैकी एकही पुरुष मी जिवंत राहू देणार नाही. काय डोक्यात घेऊन आलेला दावीद, मी त्याचा वाचून त्याचा चांगला करून मी वाईट केलं, तो मी दुसऱ्यांचा चांगला करताना असा विचार कधी करू नका. मी त्याला चांगलं करून माझं वाईट झालं, मी वाईट केलं, अजिबात नाही. तुम्ही चांगलं करता करूच जा. आपण काय तसं अपेक्षाने काय करायचं नाही. जुडूया पण तुमचं जो काम आहे तुम्ही करत जायचं, त्याच्याकडून काय अपेक्षा करायचं नाही. जेव्हा दावीद म्हटला सकाळपर्यंत या लोकांना एकही पुरुष मी राहू देणार नाही, या लोकांना मी मारून टाकणार आहे, सगळ्यांना मारून टाकणार आहे. सकाळपर्यंत रात्रीचाच प्रोग्राम आहे, 12 तासाचा प्रोग्राम आहे सगळं. तो तिकडे दावीद यायला लागला, अबिगेल इकडून चालले, सगळ्यांच्या आमने-सामने भेट झाली. पुढे अबिगेलने एंट्री मारली. बघा, अबिगैल दावीदाला पाहून चटकन गाढवावरून उतरली व दावीदापुढे जमिनीवर उपडी पडून तिने दंडवत घातली. दावीद तेव्हा राजा झाला नव्हता, लक्षात घ्या. असं नाही की दावीद लय मोठा राजा आहे, लय मोठा माणूस आहे म्हणून झालं, काही नाही, काही नाही. पण एक मात्र माहित होतं, भविष्यवाणी त्याच्या जीवनावर आहे. तो अभिषिक्त राजा आहे, पण तो राजा होणार आहे. गोलियातला मारल्या कारण तो फेमस होता, पण तो राजा नव्हता. पण अभिगेलाने काय केले, पटकन काली उत्तराने जमिनीवर पडले, पालथा पडून वाचव. ते काय सीन आहे, मला लग्न करून घे, माझ्या नवऱ्याला मारून टाक अशी बोलली नाही. हालेलुया. काय ते केली, माझ्या नवऱ्याला वाचव. काय मागायला आली ती बाई, लोक आताची काय बोलतात तो माझा कान तुटत असतात, ऐकत असतात. अभिगेलासाठी काय बोलत असतात, किती वाईट बोलत असतात. ती काय केली, पालथ पडली समोर आणि म्हटली माझ्या नवऱ्याला वाचव. मोशेला देवाने मारायला आले, मोशेची बायकोने काय केली, जेफरा काय केले, आपला मुलगेचा सुंदा केले, ते आणून देवासमोर टाकले, म्हणजे रक्ताने विकत घेतलेला माझा नवरा. बायका साधी नाही. तुम्ही कसं आहे, नुसतं रडकं, नुसतं रुसणाने, नुसतं फुगणं, यात जीवन झालं. ही बाई साधी नव्हती. पालथ पडली, जमिनीवर पडली, ते पालथ पडण्यामध्ये नम्रपणाने तिला मागितली, सगळं काही त्या माणसाकडून फेवर घेतली, लगेच तिला फेवर घेतली. पुढे ती त्याच्या पाया पडून म्हणाली, अहो माझे स्वामी, हा अपराध माझ्या सिरी असू दे. आपल्या दासीला आपल्या कानात काही सांगू द्या. आता कानात बोलले, ह्या पण लय मी ऐकले, दुसऱ्या माणसाच्या कानात जाऊन बाई बोलायला लागल्या असं काय. आता नवऱ्याबद्दल सगळ्यांसमोर उघडपणे बोलणार काय. आता आमची इथं काय बहिणी आहेत, मला ब्रदर म्हणतात, त्याला सांगा लांब बसून बोलायला. 2-3 अशी लोक आहेत, त्यांना लांबून बोलताच येत नाही. ब्रदरांकडे गेले की असं ब्रदर असं सांगतो आणि ब्रदर मला ब्रदर किती वेळा म्हणतात, त्याला सांगा लांबून बोलायला. मी एक वेळा सांगितलं, 2 आता सोडून दे. ते पण समजून घेतले का मांडीवर बसला मी बसा तिकडे. हालेलुया. कानात बोलली, ती काय वाईट बोलली नाही, हळू बोलली, त्यांना हळू बोलली, ते वाईट न बोललेली नाही. काय बोलली बघा, आपल्या दासीला आपल्या कानात काही सांगू द्या. आपल्या दासीचे बोलणे ऐका. माझ्या स्वामीनी त्या अधम नावालाचे काही एक मनात आणू नये. तो आपल्या नावासारखाच आहे. त्याचं नावच तसं होतं. माझ्याकडे काय सांगितलं नावामध्ये, लय पावर, जाबेस. लक्षात आहे का मागच्या मंगळवारची मेसेज, यावेस. यावेस म्हणजे काय, दुःख देणारा, दुःख देणारा, दुःख देणारा, दुःख देणारा. आता हे जर नावामध्येच तो तसं आहे, माहित आहे ना. मग ही नावासारखाच तो आहे, ते नाव जसं आहे तसं तो आहे. पुढे
तो आपल्या नावासारखाच आहे. हा. त्याचे नाव नाबाल, मूर्ख असे आहे. आता सांग, मूर्खांना संपत्ती, पैसा, पदवी शोभते? नाही शोध, नाही शोध. याला सगळं काय आहे, पण साधं माणसाची कसं वागायचं माहित नाही. नोकरांकडे साक्ष चांगली नाही, बायकोकडे साक्ष चांगली नाही, आलेल्या लोकांकडे त्याची साक्ष चांगलं नाही. पण पैसावाला माणूस, साठा माटाने सुखात राहणारा माणूस, हे असं जीवन. पुढे आणि त्याच्यातही मूर्खपणा आहे. हा. ज्या तरुण पुरुषांना माझ्या स्वामीने पाठवले होते हा. त्यांना मी पाहिले नाही. हा. तर आता अहो माझे स्वामी, परमेश्वराच्या जीविताची शपथ हा. व आपल्या जीविताची शपथ, परमेश्वराने आपणाला रक्तपात करण्यापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून आवरले आहे. म्हणून आता आपले शत्रू व माझ्या स्वामीची हानी चिंतणारे असे नाबालासारखे हो. हालेलुया. ही मोठी स्टोरी आहे, तुम्ही नंतर वाचा, त्यांना सगळं समजून घ्यायचे आहे. ती कट करणार आहे इथं. नाबालाला वाचवण्यासाठी अबिगेलने तिकडे गेली. त्यानं घेतलेले पाऊल, त्यानं घेतलेला चांगला स्टेप, त्याने केलेल्या दिनचर्याकडे देवाचा लक्ष होता. तुम्ही नंतर बघितला ना, दाविदाने त्याला मारले ना, अबिगेलने त्याला काय केले. अबिगेलने प्रॉफेसी केली. पुढे जर तुम्ही बघितला, मला माहित आहे का तिने तुमचं कल्याण होणार, तुम्ही मोठं होणार, तुम्ही अमुक अमुक व्यक्ती होणार, पण त्यावेळेला माझी आठवण करा, कारण भविष्यवाणी आहे ती काय मी लिहिते की मी आहे, मला नंतर नाही, मला अशी बोलली नाही. बोलली का ती? अजिबात. इट्स अ प्रॉफेसी. ती काय म्हटली, माझा नवरा वाईट आहे, त्याला वाचवण्यासाठी मी आलो, तुम्ही क्षमा करा. मी बघितलं ना त्यावेळेला, तुम्ही क्षमा करा आणि त्याला तुम्ही सोडा. जे तुम्हाला पाहिजे मी आणलं, हे सगळं तुम्ही घ्या. सगळं झालं. 10 दिवसांनी तुम्ही पुढे वाचला, परमेश्वराने नाबालाला मारले. हालेलुया. नंतर तुम्ही वाचा. हाय ते वचन असले ते एक वचन वाच. नंतर 10 दिवसांनी परमेश्वराकडून नाबालास असा तडाखा मिळाला की तो मृत्यू पावला. हालेलुया. कुणाकडून मिळाला तडाखा? आता जर ही बाई चुकीचं केलं तरी परमेश्वर तडाखा दिली असती का हो त्याला? दाविदाकडून रक्तपात होऊ नये म्हणून तिकडे वाचवली. देवाने बघितली 10 दिवसात ह्या माणसाला तडाखा मिळाली. आणि यो पण रात्री जिंकलेला होता म्हणून दुंदीत तो काहीतरी केला. जेव्हा बायको घरी आली, सगळं मिटवून त्या रात्री घरात परत आली, ती रात्रीच परत आली. आल्यानंतर बघितले नवरा अगदी पिऊन दुंदीत होता. एक शब्द त्याला काय बोलली नाही. सकाळी उठरल्यानंतर ते पिले गेले पॉवर येते ना. एक तरी बघा की इंग्लिश येते, इंग्लिश येते ना, लय इंग्लिश बोलतात. पडले की पोटात. हॅलो, तुम्हाला अनुभव काय पाठीमागच्या लोकांना? नाही, बाटल्या आत गेले, इंग्लिश येते. ज्याला ज्याला इंग्लिश येते पाजवायचं. हा, काय बोलतात इंग्लिश माहिती आहे काय? आणि ह्यो पूर्ण धुंदीत. बायको आली परत, त्याला कानोखात त्याला काही बोलली नाही. सकाळी उतरला बाबाचा. मग म्हटली रात्री असं केला. बायबल सांगते त्याला आतून थंडी वाजून आली. कुठून? हे घेतला होता ना, गरम गरम होता, मग काय पण बोलत होता. दावीद आला आणि दावीदाच्या सेवकांना मी असं म्हणून पाठवलो. दुसऱ्या दिवशी समजलं, तो कापायला लागला, तो तरतरायला लागला. आणि 10 दिवसांनी स्वतः परमेश्वराने येऊन त्याला तडाखा दिली. तडाखा दिली, तो मेला. ही देवाची योजना होती. अबिगेलने केलेले चांगलं काम देव बघितला. हालेलुया. काय बघितलं मी वचन? योग 34:21 मध्ये, 34:21 मध्ये देव आपला वर्तणूक आणि आपला पाऊल बघतो. ही बाईने कुठं चुकीचं वर्तणूक केली का? अजिबात नाही. पाऊल चुकीच्या ठिकाणी टाकली का? अजिबात नाही. देवाने याला बघितले, हे जो पुढचं जीवन देवाने आशीर्वादित केले. अबिगेलला दाविदाची बायको केली. आता दावीद काय म्हटला होता? तुमचा मुलगा दावीद. म्हणजे किती म्हातारा होता, बायको किती लहान असेल? हॅलो, किती लहान असेल? हा, रोजनी बवाच वयामध्ये बाबा म्हणून पायकडे झोपली होती. नवरा झाला. हॅलो, आहे की नाही? तर देवाची योजना होती. जेव्हा ही दुःखात होती, सगळं झाल्यानंतर
आठवण आलं, म्हटलं त्याला त्या बाईला बोलवून आणा, मी लग्न करणार आहे. ठेवणार नाही, ठेवण्यामध्ये लग्न करण्यामध्ये फरक आहे. बरोबर आहे की नाही? काय सिस्टर स्टेजवर बघ गाणं बोलत काही काहीच नाहीये. हालेलुया, हालेलुया. त्याने बोलून घेतले आणि त्याच्याशी लग्न केले. दाविदाला 2 बायका होते लग्नाचे, कराराची पत्न्या 2 होते, बाकी सगळे ले होते. पण अभिगीत त्यातली एक बायको झाली. ती देवाकडून, देवाने त्याच्याकडे लक्ष दिलं. आता दुसरं उदाहरण, जे चांगलं पाऊल टाकलं चांगलं झालं, दुसरं पण बघायला पाहिजे ना. चुकलं, चुकीच्या पद्धतीने गेले काय होते. पहिला राजे 21 अध्याय, पहिला राजे 21 अध्याय. यामध्ये असं त्याचं बॅकग्राऊंड आहे. 20 अध्यायामध्ये देवाने आहाबला सांगितले होते, हे मोठं सैन्य तुझ्यासमोर दिसत आहे ना रे, हे सगळं मी तुला देतो, पण तुला एक काम करायचं आहे, लोकांना सगळ्यांना मारून टाकायचं, कुणालाच ठेवायचं नाही आहे. ह्यो बाबा काय केला, सगळ्यांना मारून टाकायला म्हणून लढाई करायला गेला, काय काय केला. तिथं पुढे बघितलं की देवाने तिथं लढत होते म्हणून एक भिंत पडून 27,000 लोक मेले शत्रूची. 20 अध्यायातल्या गोष्ट आहे. भिंत पडून 27,000 लोक एकदम मेले. त्या वेळेमध्ये राजा तिकडचा पळून निघून गेला, सुटून गेल्यानंतर त्या राजाच्या सेवकाने त्याला सांगितले, इस्रायल राजे लोक लय चांगले असतात. आहाब चांगला होता का? आहाब चांगला होता का? आहाब तुम्हाला कोण या आहाब? मला त्याचा प्रश्न होता पण हसला ते. हालेलुया. आहाब चांगला नव्हता, पण ज्यावेळी देवाने त्याला विचारलं काय केलं असतो, त्यांनी काय प्लॅन केले, हे लोक लय चांगले असतात असं तसं म्हणून त्यांनी दया मागितली, याचना मागितली, तो आहाबाचा हातात तो निष्ठून गेला. देवाने म्हटले, बाबा काय केलं असतो, संदेशाला पाठवले, काय केलं असतो? काय नाही, मी इकडे तिकडे करत होतो आणि तो निष्ठून गेला. ओके, काय बोला, आहाब निष्ठून गेला. आता तुम्ही 20 अध्यायामध्ये मला वाटतं शेवटून दुसरा वचन, लास्ट 2 सेकंड वाच. हा शुभ शकून समजून त्याने त्याच्या मनात काय आहे हे समजण्यासाठी त्याचे शब्द चटकन झेलून म्हटले. ते नाही शेवटचा तो राजाला म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, ज्या मनुष्याचा नाश मी योजला होता तो मनुष्य तू आपल्या हातचा जाऊ दिलास तर त्याच्या प्राणाबद्दल तुझा प्राण जाईल. हे बघा, हा चांगला गोष्ट आहे. शत्रूला मी तुझ्या हाती दिलो, त्याला तू जाऊ दिलास म्हणून त्याच्या जागी तू मरणार. कुणाकडून आलेला शब्द आहे? देवाकडून आलेला शब्द आहे. कुठल्या माणसाने डायलॉग मारलेला नाहीये. हालेलुया. मी एवढं इम्पॉर्टंट तुम्हाला बोलायला लागलो, जे लोक स्पिरिच्युअल लाईफला इझी घेतात, ज्याला देव आणि देवाच्या गोष्टी साधं वाटतात, प्रेयर केली की केली, नाही केली की नाही केली, बायबल वाचलं की वाचलं, नाही वाचलं की नाही वाचलं, देवाला माहिती की मला किती टाइम आहे, मी किती बिझी आहे, असं म्हणणाऱ्या लोकांना जरा लक्ष देऊ नये. आहाबला देवाचा संदेशाने म्हटले, तुझ्या शत्रूला देवाने तुझ्या हात दिलास, तुम्ही त्याला घालवलास म्हणून त्याच्या जीवाच्या ठिकाणी तुझा जीव जाईल. साधं गोष्ट नाही. आहाबचं तोंड खाली पडला आणि आपण गपचूप आपल्या घरी निघून गेला. काय केला? घरी गेला. आता 21 अध्याय सुरुवात पासून वाचा. 21:1 पहिले राजे 21:1 पासून पुढे. वरील गोष्टीनंतर असे झाले, वरील गोष्टी चांगल्या झाल्यात काय? अजिबात नाही. देवाकडून रपाटा बसले, तू मारणार आहेस. पुढे असे झाले की इस्रायलकर नाबोत ह्याचा द्राक्षमळा इस्रायल येथे शम्रोनाचा राजा आहाब ह्याच्या राजवाड्याजवळ होता. आहाब नाबोतास म्हणाला, तुझा द्राक्षमळा माझ्या वाड्यानजीक आहे, तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावेन. त्याच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षमळा देतो, किंवा तुझी इच्छा असल्यास मी तुला त्याचे पैसे देतो. नाबोत आहाबाला म्हणाला, माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो. मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही. असे
पहिल्याच गोष्टी घडल्यानंतर राजा घरी आला. इंग्लिशमध्ये असं सल्लन असं इंग्लिशमध्ये, म्हणजे असं मन असं कटलेलं निराश असं घरी आला. आता असला माणूस देवाकडून तडका बसले कसं पाहिजे? घरी आला, सुंद सुंद घरी बसला, शांत बसला. हे जर डोकं कुठे गेलं? काय सिच्युएशन आहे? हॅलो, परिस्थिती काय आहे? देवाने बोललेले याकडे त्याचं लक्ष नाहीये. आज बरेच लोक जे स्पिरिच्युअल लाईफ मध्ये तुम्ही तंडवलेले लोक आहेत, तुम्हाला सिरियसनेस नाहीये. जे देव बोलते याकडे लक्ष नाहीये, देवाचा वाणीकडे लक्ष नाहीये. या माणसाने घरी गेले गेले, माझं शेजारी किती छान जमीन आहे. राजा, कोण हा माणूस? राजा. कुणाचा जमीन आहे? कुणाचा जमीन आहे? नाबोतचा. तो नाबाद, तो नाबोत. हालेलुया. नाबोतचा जमीन आहे. हा गरीब माणूस आहे. नाबोत गरीब माणूस आहे, श्रीमंत नाही आहे. नाबोताची जमीन आहे. शेवटी याला काय केलं? कशासाठी यायला पाहिजे? गेला तिकडं. देव मला मारणार आहे, देवाने मला सांगितले तुझं मी मरण आहे, तुझा देवाच्या सेवकांकडे गेला नाही का, देवाकडे बसून प्रार्थना केला नाही का, देवाकडे काय मागितलं नाही, पण याचं लक्ष गेलं त्या जमिनीवर. त्याला जाऊन भेटला. त्याला काय म्हणतो? मला हा जमीन दे. कशासाठी पाहिजे याला? गाडी घेऊन उभारायला पाहिजे. भाजी भाजी करत होता. हालेलुया. एक राजा, आहाब राजा साधा नव्हता. इज नॉट एन ऑर्डिनरी किंग. एवढा महान राजा, आध्यात्मिक लोकांनो, जेव्हा तुमचं लक्ष देवाकडे नसते तेव्हा असं खालीपर्यंत पडता. समजलं पॉइंट? तुम्हाला देवाने राजा म्हणून उभा केली, तेव्हा प्रभूच्या गोष्टीवर तुमचं लक्ष नसते, तुम्ही इकडे खालीपर्यंत पडता. एक राजा असून या बाबाला भाजीपाला लावायला जागा पाहिजे, म्हणजे शेजारचा एका गरीबाची जागा. त्याला म्हणतो मला भाजीपाला लावायला तुझी जमीन पाहिजे, ते तुला पाहिजे तर मी जागा देतो, नाहीतर पैसा देतो. काय इमानदार माणूस आहे. नाही म्हटलं अजिबात देत नाही. तुझा पैसा पण नको, तुझा जमीन पण नको, तू राजा मग तुझा धमक्याने घाबरत पण नाही. हालेलुया. माझं वाढ वडिलांचा जमीन मी तुला देणार नाही. क्लॅरिफिकेशन. हालेलुया. देणार नाही म्हटलं, काय पण तू कर, मी देणार नाही. आली राजाला, रुसला, घरी जाऊन बसला. बघा, हा उदास व खिन्न होऊन आपल्या घरी गेला. बघितलं? तिकडं देवाने पटाका दिली, रपाटा दिली, तेव्हा पण शांत घरी आला. यो जमीन दिला नाही म्हणून उदास होऊन घरी आला. जेवला नाही, खाल्ला नाही, पिला नाही, त्याच्यावर बेडवर पडला. कशासाठी? मला भाजी लावायची, या माणसाने शेत जमीन दिली नाही मला. पुढे तो जाऊन बिछाण्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन करीना. तेव्हा त्याची स्त्री इजिबेल ही त्याच्याकडे येऊन विचारू लागली. राक्षस आहे. आता आपण सगळ्या चर्चेस मध्ये काम, मोठ्या मोठ्या मिनिस्ट्री मध्ये, चर्चेस मध्ये ही आत्मा आज पण काम. इजिबेलचा आत्मा प्रकटीकरण मध्ये पण नाही, सगळ्याकडे आहे. काय म्हणते बाई? येऊन नवऱ्याला बघितली. काय झालं मग तुम्हाला? तोंड पडली तुमची, बिना जेवता झोपला. अयो यो, उठा उठा उठा. विचारले काय झालं? विचारा. तर पुढे आपण अन्न सेवन करीत नाही, इतके आपले मन का खिन्न झाले? इतकं मन खिन्न का झालं? इतकं खिन्न झालं बघा. माणूस कधी जेवत नाही हो. माणूस आता कुणी मेलं तरी पण इथं हु 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 म्हणतात. कोण तर आले जेवतात की नाही? आता जेवतात की नाही? जेवायला लागते. लोक आणले तर दुःखच आणणं. हा, जर दुःखच नसते पहिली गोष्ट कोण पिलं तरी. आता खरं सांगायला मी, ह्यो बाबाला ते शेत जमीन दिली नाही म्हणजे एवढं दुःख आला, एवढं खिन्न झाला. बायको म्हणाला काय झालं हो तुम्हाला? आता बघा, तिथून देवाने रपाटा दिली तेव्हा आला, तेव्हा ही बाईची भेट झाली नाही. लक्षात घ्या. आत्मेच्या लोकांना वाचवण्यासाठी देव आत्मेच्या लोकांना कुठं पण पाठवतात. नाशाच्या लोकांना नाश, देव आशल्या लोकांना कुठं पण पाठवतात.
तुमची गाठ पुन्हा बरोबर आहे त्यांच्याच तुमच्या मेळमध्ये असतात. ज्यावेळी ही बाईनं म्हटली आबाला सगळं सांगितलं, आहाबने पुढे बघा. तो तिला म्हणाला, इस्रायलकर नाबोत ह्याला मी म्हणालो की पैसे घेऊन मला तुझा द्राक्षमळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्याऐवजी तुला दुसरा द्राक्षमळा देतो. यावर तो म्हणाला, मी आपला द्राक्षमळा तुला देणार नाही. आता बायकोची डायलॉग बघा. त्याची बायको इजिबेल त्याला म्हणाली, सांप्रत इस्रायलावर तुमची राज्यसत्ता आहे ना, चला उठा, अन्न सेवन करा, तुमचे मन आनंदित करा. इस्रायलकर नाबोताचा मळा मी तुम्हाला मिळवून देतो. काय बायका बघा, पाऊल वचनाचं पेस कडून विसरू नका. योग 34:21 तुमचं आचरण, तुमचं पाऊल. हालेलुया. ती पण बाई, ती पण बाई. हालेलुया. अब्बा मी आता लक्षात आहे माझं काय माझ्या डॅडीने दिली संदेश. हालेलुया. ती पण बाई, ही पण बाई. ती पण नवरा बायको, ही पण नवरा बायको. ती नवऱ्याला वाचण्यासाठी मध्ये पडली, त्याला चांगलं झालं, आणि ही नवऱ्याचा चुकीच्या गोष्टींमध्ये त्याला आणि एनकरेज करायला लागल्या. पुढे तर तुम्ही मला तो पैशाने देत नाही, मी तुम्हाला फुकट आणून देतो. हालेलुया. उठा, खावा, पिवा, तुमचंच वर्चस्व आहे, सगळं तुमचंच आहे. काय मागतं ते सगळं मी आणून देतो तुम्हाला, जावा. आणि बाबा उठला की किती चांगली बायको माझी मिळाली मला, किती चांगली. उठला बाबा, जेवला बिवला, सगळं झालं. ही बाईनी अशी कारस्थान केली. घरी गेल्यानंतर ही अध्याय वाचा. उपास करतात ना लोक, लबाडीची उपास, या ठिकाणी या बाईने केली. उपास करायला लावली, त्याला बोलायला लावली, त्याला लोकांना उभा करायला लावली, सगळ्यांसमोर जीवन दगडांना मारून त्याला मारून टाकले. हालेलुया. नंतर वाचा तुम्ही, आपल्याकडे वेळ नाही, लवकर जाते टाइम. मारून टाकले त्याला. ही जमीन एवढं उंच पालता करून घेतली या लोकांनी, नाबोतला मारून टाकली, याची जमीन गडप केली, याने घेतली. आता आपण जाऊया फायनल राऊंड कडे. फायनल राऊंड. दुसरा राजे 9 अध्याय. दुसरा राजे 9 अध्याय. इथं जेहू म्हणून एक व्यक्ती होता, सेनानायक. त्याला देवाने म्हटले, त्याला अभिषेक करा, कारण याचा अभिषेक होता स्पेशली आहाबच्या घराण्याला नाश करण्यासाठी. हालेलुया. अलिशा संदेशाद्वारे देवाने एका सेवकाला पाठवली. तो बसलेला असताना त्याला म्हटलं, जा आणि त्याला असं अभिषेक कर, भविष्यवाणी कर, तू आहाबला त्याच्या घराण्याला मारून टाकशील. आणि सगळं प्रोफेसी झालं त्यांच्यासाठी, काय काय करायचं आणि काय नाही करायचं, सगळं प्रोफेसी झालं. त्यानंतर हे सगळं पहिलं लई काय काय झालं ते सगळं आपल्याला वाचायचं नाहीये, टाइम संपलेला आपला. ऍक्च्युअली 20 पासून आपण पुढे वाचू. 20 पासून. दुसरे राजे 9 अध्याय 20 पासून पुढे. दुसरे राजे 9:20 पासून. तेव्हा पहारेकऱ्याने सांगितले, तोही त्यांच्याकडे गेला आहे, पण परत आला नाही. त्याचे रथ हाकणे निमशीचा पुत्र येहू याच्या रथ हाकण्यासारखे आहे. तो मोठ्या सपाट्याने रथ हाकत आहे. योराम म्हणाला, रथ तयार करा. तेव्हा त्याने त्याचा रथ तयार केला. इस्रायलाचा राजा योराम व यहुदाचा राजा अहज्या हे आपापल्या रथात बसून येहूला भेटायला गेले. आणि इस्रायलकर नाबोत याच्या शेतात त्याची गाठ पडली. कुठं गाठ पडली? कुठल्या शेतात गाठ पडली? कुठे ह्या लोकांनी ते शेत घेतली होती? पहिल्या राजे 21 अध्यायामध्ये त्या माणसाला मारून ते शेत या लोकांनी हडप केले होते. त्या शेतात देवाने या लोकांची गाठ घालून दिली. लक्षात घ्या, दिनचर्या पाऊल. ऐका, इम्पॉर्टंट टर्नला आहे मी आता. देव कसं सूड घेतो पुढे. योरामाने येहूला पाहिले तेव्हा तो म्हणाला, येहू सर्व काही ठीक आहे ना? येहू म्हणाला, तुझी आई इजबेल तिचे व्यभिचार व गारुडे यांचा सपाटा जोपर्यंत चालला आहे तोपर्यंत ठीक कसे असणार? कसं असणार? हालेलुया. पुढे ते ऐकून योरामाने आपला रथ फिरवून पळ काढला व अहज्याला म्हटले, अहज्या, दगा रे दगा.
येहूने अकर्णा धनुष्य ओढून योरामाच्या बाहूंच्या दरम्यान असा बाण मारला की तो त्याचा ऊर फोडून गेला आणि तो रथात कलंडून पडला. आहाबचा मुलगा मेला. ओके, जो राजा त्याला मारून ते जमीन गेले, त्याचा मुलगा मेला त्या जमिनीवर. पुढे तेव्हा येहूने आपला सरदार बिदकर याला सांगितले, त्याला उचलून इस्रायली नाबुताच्या शेतात फेकून दे. कुठं फेका? त्याचं शेत, द्राक्षी मळ काय बाग लावायचं होतं ना, भाजीपाला रोप फेकल्या जातात उगवायला. पुढे त्याचा बाप आहाब त्याच्या मागून तू आणि मी रथातून चाललो असता परमेश्वराने त्याला शासन सांगितले होते ते आठव. पुढे परमेश्वर म्हणतो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जेझेबेलाचे मरण. परमेश्वर म्हणतो, काल नाबोदाचा व त्याच्या पुत्राचा खून झाला तो मी पाहिलाच आहे. नाबोताला मारलेले या दोघांनी नवरा बायकोने काय काय स्कीम करून गेल्या ते म्हटलं मी बघितलं, मला माहित आहे. या लोकांनी जमीन गेले भाजीपाला लावायला, मी यांनाच लावतो तिकडे. हालेलुया, यांनाच मी लावतो त्या ठिकाणी. भाजीपाला नाही, यांनाच लावतो चांगल्यापैकी. ते सूड घेणारा बाप आहे. पुढे परमेश्वराचे असे म्हणणे आहे की ह्याच शेतात मी तुला त्याची उलटफेड करीन. तर आता परमेश्वराच्या वचनानुसार ह्याला उचलून शेतात टाक. हे पाहून येहुदाचा राजा अहज्या हा बागेतील भवनाच्या रस्त्याने पळून गेला. येहूने त्याचा पाठलाग करून म्हटले, त्यालाही रथातच ठार करा. त्याने त्याला इब्लामाजवळील गुरघाटात मार दिला. तो तसाच मगदिदोपर्यंत पळून जाऊन तेथे मेला. तेव्हा त्याच्या चाकराने त्याला रथात घालून यरुशलेमेला नेले आणि दावीदपुरात त्याच्या वडिलांच्या थडग्यात त्याला मूठमाती दिली. आहाबाचा पुत्र योराम ह्याच्या कारकिर्दीच्या 11व्या वर्षी आहाजा येहुद्यावर राज्य करू लागला होता. पुढे पुढचे पॅराग्राफ. येहू इस्रायेलास आल्याचे इजबेलीने ऐकले. आता मेन हिरोईन एंट्री. इजबेल ह्या ठिकाणी जेहू आला, इंग्लिश मध्ये जेहू, तो राजा आला ह्याला समजलं बाईला, तर का सुटले आयुष्यभर लय धनाधन केली ना, सगळ्यांना टेंचक केली बाई. कोण ही बाई? एलियाला धमकवलेले, तुला उद्यापर्यंत देवाने मारून टाकवलेले बाई. हालेलुया. काय म्हणते लक्षात आलं का? इजबेल कोण आहे? ज्यावेळी वर्ण अग्नी बोलवली, 3.5 वर्ष दुष्काळ पाडवले, त्यावेळी होती ना ही हिरोईन आहे ती. इजबेल लय लोकांना लक्षात येत नाही. इजबेल तीच बाई आहे. आणि यावेळी देवाने त्या बाईला गाठली. आता म्हटलं तर दाखवतच या बाईला. येहू जेव्हा इथं आला म्हणून समजलोय ह्याला तरकाप सुटल्याला काय समजणार आता काय होणार. पुढे येहू इस्रायेलास आल्याचे इजबेलीने ऐकले. तेव्हा ती डोळ्यात सुरमा घालून व मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर काय करायला लागले? मस्तपैकी नटमंजाला ओळखू नये. आता बघितलं तुम्ही काजल कशी लावतात लोक? याला ओळखू नये, तो ओळखू नये म्हणून सगळं तयार होऊन खिडकीत उभा राहून बघायला लागल्या. मजली बिल्डिंग आता नाही हो, बिल्डिंग पहिला पण होती. हालेलुया. बिल्डिंग वर वरती उभा राहून बघायला लागल्या किंवा आला म्हणून. पुढे येहू फाटकाजवळ आला. तेव्हा ती म्हणाली, आपल्या धन्याचा खून करणारे जिमरी, सर्व काही ठीक आहे ना? काय म्हणाले आता बघा. येहूच्या द्वारे या सगळ्या खानदानाचा देवाने नाश करायला, आत्मेने भरलेले लोक सैतानाचं कार्य नष्ट करायला घाबरत नाही. कुणी असू दे, काही फरक पडत नाही. सैतानाचं काम नष्ट करायचं, देवाने दिलेल्या अधिकाराचा वापर करायचा. ते लोक अजिबात घाबरत नाही, डळमळत नाही. आणि हे काय ती ऍडमिशन काय करत्या? माझ्या दणीला मारलेला तो आलास का रे? पुढे येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, माझ्या पक्षाचा कोणी आहे काय? तिने काय म्हटलं नाही, होय आलो, तुला बघतो, तुला करतो, अजिबात बोलत नाही. वर बघितला हिरोईन वरती म्हणले की साईडला कोणतरी साईड हिरोईन असणार. काय म्हटलं, माझा पक्षाचा कोण आहे का वरती? एवढंच नुसतं बोलले. पुढे तेव्हा दोघं तिघ खोजांनी त्याच्याकडे खिडकीतून डोकावले. त्याने त्याला सांगितले, तिला खाली टाका. काय मरण कृत्य करताना लोकांना भीती वाटत नाही, मी काय करेल, याचं प्रतिफळ काय होईल. आमचं दिनचर्याकडे, आमच्या पावलांकडे देवाचा विशेष लक्ष आहे.
एवढंच नाहीये, नंतर वाचा तुम्ही, येहुनी म्हणलं त्याला काली टाक. दोघांनी कालीत पेटले त्याला. ती काली पडताना एलिया संदेशकाराची भविष्यवाणी झाली ते पूर्ण झालं. त्याचं रक्त भिंतीवर उडले सगळं. ते बाईचं रक्त किती. आता 10 मजलीवरनं पडलेले माणसं पण जिवंत असतात की नाही? कुणाला हात तुटते, कुणाला काय होते काहीतरी. हे असं कसलं ढकल सगळं. ढकलले ती काली पडली, रक्त भिंतीवर उडले. ही पण प्रॉफेसी आहे. या बाईचं रक्त भिंतीवर उडणार. देवाने बोललेलं अभिवचन आहे, संदेशाने बोललेलं आहे. तसं उडलं. जेहू आला. किती छान, काय बल्ले बल्ले केली बाईनं. किती लोकांचा नाश केली बाईनं. किती संदेशानं मारून टाकली बाईनं. किती निर्दोष लोकांना देवाच्या नावाने मारून टाकली बाईनं. देवाचं नाव घेऊन. तुम्ही त्या 21व्या तुम्ही वाचला ना नाबोतच्या ठिकाणी, उपास नेमणे म्हणजे देवाच्या नावाने उपास नेमायला सांगितले. देवाच्या लोकांना एकत्र बोलायला सांगितले. त्याला वर बसवायला सांगितले. कोणतं साक्ष द्यायला सांगितले. सगळ्यांसमोर त्याला लबाडे बोला म्हणून दगडानं मारायला सांगितले. देवाच्या नावाने आज अशी लोक आहेत. आज चर्चेस मध्ये असला आत्मा, एजेबेलाचा आत्मा, सेवकांमध्ये अशी लोक आहेत. ह्या लोकांचे अंत असंच आहे. ज्यावेळी जेहून म्हणलं काली टाका, त्याला आपटली काली. ती काली पडल्यानंतर भिंतीवर रक्त उडला आणि यो आला. पाय त्याचा वाटते येऊन त्या बाईला छेदला. हालेलुया आहे ना. पुढं पाय देऊन त्या बाई एक राणी, कोण साधी काय होती, एलिया बाईच्या नावाने पडून सुटला. घाबरून या बाईला आत्मेनं बघायला व्यक्ती पाय त्याच्यावर दिला. पायाने असा सोडला आणि निघून गेला. पुढे तर तुम्ही वाचला. पुढे गेला, मस्तपैकी जेवला. जेवण बाहेर आला. किती वेळ लागतो जेवायला? जेवायला किती वेळ लागतो? हॅलो, आम्ही लोक 5-10 मिनिटं जेवण, म्हणून तरी 12 महिने इथं सुटलेलं असतं, तिथं सुटलेलं असतं. ते सगळं आमच्या सरकारचं. त्यांना नाही, ते मेजवानीचे लोक आहेत. ओके, एक तास 2 तास ओके, यापेक्षा जास्त कोणाचं होणार नाही. एवढ्या लोकांना मारत नाही. माणूस रिलॅक्स मध्ये जेवत असतं ना, असं तोडत असतं. जेव्हा बायबल सांगते आत जाऊन माणूस जेवून बाहेर आला, बाहेरून बघते ते प्रेताचं वर्णन देतं. तेवढं शेवटच्या. मग तो आत जाऊन खाऊन पिऊन म्हणाला, जा ती शापी स्त्री कोठे आहे, तिला पहा व तिला मूठ माती द्या. कारण ही बाई शापी स्त्री कारण दिनचर्या चांगली नाही, तिचं पाऊल चांगलं नाही. पुढे, कारण ती राजकन्या आहे. कोण आहे? राजकुमारी आहे, म्हणून तिला मूठ माती द्यावं प्रेताला. पुढे, तिला मूठ माती देण्यासाठी ते गेले तेव्हा तिची कवटी, पाय व हाताचे तळवे याखेरीज तिचे त्यांना काही सापडले नाही. हालेलुया, हालेलुया. समजलं? माणूस मेल्यानंतर आपल्या घरात साधं प्रेत ठेवलं तरी कितीतरी इथेच ठेवू शकतो. तसंच वास मारला तरी, जर काही तुम्ही त्याला प्रिझर्वेटिव्ह काय केला नाही किंवा काय नाही केलं ते पण प्रेत वास मारके पण ते असते. प्रेत काय असं स्केलेटन होतो का? तिथं बायबल सांगते त्याची फक्त हाडं लागल्यात. बाई वरनं काली टाकल्यात, तुडवल्यात, आत गेल्यात, जीवन बाहेर आल्यात, मास नाही पुरायला. हालेलुया. समजलं? समजलं? काय झालं असं देहाला? कसली तडाखा म्हणायचा हा देवाकडून, कसला मार म्हणायचा. शापित लोकांचं जीवन असंच असते. चूक करताना लोकांना समजत नाही. त्यांना वाटते की ते रुबाबात चूक करायला लागलो, पण त्याचं प्रतिफळ काय मिळतं. एक अभिगिराने आपल्या नवऱ्याला वाचवली, सद्गुणी स्त्री होऊन देवाच्या बयामध्ये ती दाविदाची बायको झाली. ते देवाने केली. आणि ही एजेबेल बाई, त्याचा नवरा चुकीचा त्याला साथ दिली, त्याच्यापेक्षा चुकीचं करायला लावले, अनेक पाप करायला लावले. मांस पण त्या बाईचं सापडलं नाही, पुराला पण काय सापडलं नाही. देवाकडून रपाटा. आणि एक लक्षात घ्या, जे चुकतात फक्त त्यांचा नाश होत नाही, सगळ्या घराण्याचा नाश होतो. आहाबने चुकीचा केला, त्याचा मुलगा पहिला मेला, आहाब मेला, बायको मेली, सगळे मेले. एजेबेल केली बिनकामाचा.
तुम्ही कसं आहे? तुमचं दिनचर्या कसं आहे? वाचा योग 34:21. आपल्याला मला समजेल. क्लिअर. योग 34:21. हा, कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते. हालेलुया. असं नाही चांगलं करणाऱ्या लोकांना मी बघतो किंवा वाईट करणाऱ्यांना मी बघतो, सगळ्यांचा, प्रत्येकावर. हा, त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक पाऊल तुमचा देव बघतो. तुमचं प्रत्येकाचं दिनचर्या देवाला माहिती आहे. कोणी निमित्त देवाला सांगू शकत नाही. कोणी देवासमोर काहीतरी कोणतं बहाणा करू शकत नाही. ही नोज यू इन अँड आउट. पूर्णपणे देव तुम्हाला ओळखतो. आता तुम्ही तुमचं डिसिजन तुमचं काय आहे? तुमचं दिनचर्या कसं आहे? तुमचं पाऊल कसं आहे? तुमचा विचार कसा आहे? आता तुम्ही तुमच्या प्रश्नाला घेऊन तुम्ही स्वतः उत्तर द्या. समजलं सर्वांना? जर तुम्ही चांगलं पाऊल तुम्ही टाकता, तुमचं दिनचर्या चांगलं आहे, गॉड विल शोरली ब्लेस यू. 100% ते तुम्हाला आशीर्वाद करणार म्हणजे करणारच. जर नाही, देवाचा गोष्टीकडे लक्ष नाही, बागेकडे लक्ष आहे. देव मारणार म्हटलं याकडे लक्ष नाही, तर दुसरा असता चांगला असता, जाऊन पश्चाताप करून प्रेयर केला असता, देवसेवकांना बोलवलं काय तुम्ही तर वाचलं असता. या परिस्थितीमध्ये तो बागेचं जागा नाही मिळाली भाजी लावायला म्हणून माणूस रुसला, फुगला, काय कांड करायला लागले. सगळ्यांचं उद्ध्वस्त झाला. तुमचं जीवन कसं आहे? तुम्ही कुठल्या साईड मध्ये पडता? तुम्ही आज अबिगेल आहे का जेझेबेल आहे? हालेलुया. नाबोताची बायको आहे का नाबालाची बायको आहे? हालेलुया. कोण आहे तुम्ही? तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या नवऱ्यासाठी मुकुट आहे का सडवणारं तुम्ही लोक आहे? बायबलमध्ये 2 वचन आहे. नीतिसूत्र 14:1 मध्ये म्हणते सद्गुणी स्त्री आपलं घर बांधते. 12:4 मध्ये म्हणते मूर्ख स्त्री आपल्या हाडांचा, नवऱ्याचा हाड सडवते. मूर्ख स्त्री काय करते? नवऱ्याचे हाड सडवते, कुजायला लावते. आता तुम्ही कोण आहे? म्हणजे तुम्ही आत्मपरीक्षण करा. थँक्यू डॅडी, लव यू, वर्शिप यू गॉड. थँक्यू माय लॉर्ड अँड माय ग्लोरी फादर. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद. थँक्यू. मी माझ्या लेकरांनो, माझी वाणी नाही, हा देवाची वाणी आहे. हा देवाची वाणी आहे. देवाने तुम्हाला विशेष भेट दिलेला आहे. देवाने आज डायरेक्ट स्वर्गातून वचन पाठवून तुमच्याशी बोललेला आहे. तो तुम्हाला पुन्हा एक बार जागर करू इच्छितो. तो म्हणत आहे माझ्या लेकरा, तुझं पाऊल मला माहिती आहे, तुझं दिनचर्याकडे माझं लक्ष आहे. कोणी स्वतःला फसवून घ्यायचा प्रयत्न करू नका. कोणी स्वतःला फसवून घ्यायचा प्रयत्न करू नका. त्याला सर्व काही माहित आहे. सर्व काही त्याला माहित आहे. आज तुमचं जीवन कसं आहे? तुमचं जीवन कसं आहे? तुम्ही काय करता आणि काय करत नाही देवाला माहित आहे. जर तुम्ही अजूनही देवाच्या गोष्टीवर तुम्हाला सिरियसनेस नाहीये, अजूनही जगाच्या गोष्टीचा मागे तुम्ही लागलेला आहात, तो राजाला काही गरज नव्हती त्याला बाजी लावण्यासाठी किंवा बाजीचं बाग करण्यासाठी, काही नाहीये. पण त्याचा आत्मेच्या गोष्टी नसल्या कारणाने जगाच्या गोष्टीच्या मागे लागतो. स्वतःला नाश करून गेला, संपूर्ण घराण्याचा नाश करून गेला. अबिगेलला भविष्यवाणी माहित होता. देवाने बोललेल्या शब्दाकडे लक्ष होता. त्यानं स्वतः म्हटले दावीदाला देव कल्याण करणारच. म्हणून माझ्या कुटुंबाला वाचवायचं आहे, माझ्या लोकांना वाचवायचं. कुटुंब तर त्याला फक्त नवरा होता, त्याला बाकी मुलं बाळ नव्हते. पण ती म्हटली माझ्या लोकांना मी वाचवणार. ज्या सेवकाने त्या बाईला सांगितले होते आमचा मालक तर असं वाईट आहे, तो काही समजून घेण्याच्या स्थितीत नाहीये, आम्ही सगळे मरणार. त्यासाठी ती बाई एका मिनिटात एवढा मोठा डिसिजन घेऊन त्या देवासाठी उभा राहिली. त्याच्या कुटुंबाचा नष्ट होण्यामध्ये वाचवण्यासाठी ती प्रयत्न केली. देवाने बघितली. त्याचं दिनचर्या त्याने विलंब लावली नाही, त्याने विचार करत बसले नाही. ती फटाफट डिसिजन घेतली आणि चांगलं काम ती केली. चुकीचे काम करणाऱ्या लोकांना वेळ लागतो. नाबोताच्या जमीन घेऊन कितीतरी दिवस त्याने ठेवले होते. कितीतरी दिवस त्या निर्दोष रक्त सांडून हे लोक आरामात होते. पण एक वेळ आला त्या जमिनीवरच यांनाच पुरायला लागलं. ज्या चांगल्या माणसं जमीन आहे लोकांनी त्याला पसवून त्याला मारून घेतले, यांचं रक्त त्या ठिकाणी ओथायला लावलं. हा आमचा देवाचं काम आहे. माझ्या लेकरांना काय पाहिजे? काय पाहिजे? डोळ्याला दिसणारा प्रत्येक गोष्टी नाशवंत आहे. याच्या मागे लागू नका, याच्या मागे जाऊ नका. जो बाबा म्हणत आहे माझ्या लेकरा तुझं दिनचर्याकडे माझं लक्ष आहे,
ज्या ज्या लोकांना या गोष्टीचं खात्री त्यांनी एक स्टेप पण चुकीचा घेणार नाहीत, एक स्टेप पण चुकीचा केला नाही. ज्यांना कुणाला माहित असतो की माझं दिनचर्याकडे माझा बाबाचा नजर आहे, एक पाऊल पण चुकीचा कोणी घेणार नाही, एक विचार पण चुकीचा कोणी करणार नाही. आज तुम्ही कसं आहे? थँक्यू डॅडी, थँक्यू माय लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू माय लॉर्ड ऑलमाइटी, थँक्यू डॅडी. मग उघडा देवाला धन्यवाद द्या. जिथे कुठे तुम्ही चुका ते पश्चाताप करा, पश्चाताप करा. देवाला म्हणा बाबा तुला नको असलेल्या गोष्टी माझ्या जीवनातून काढून टाक. कुठली पण ती गोष्ट असू दे, आता परीक्षण करा तुम्ही तुमच्या कुटुंबाला वाचवणारे आहात का त्याचा नाश करणारे तुम्ही लोक, चुकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही एनकरेज करणारे लोक आहात का काय पण होते माझ्या कुटुंबाला माझ्या लेकरांना मी वाचणार म्हणणारे तुम्ही लोक आहे. तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? थँक्यू माय डॅडी, थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर लॉर्ड. समर्पण करा बाबाला. म्हणा डॅडी किती पण त्रास येऊ दे, किती पण संकट येऊ दे, किती पण समस्या येऊ दे, मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही. मला जगात काय असो की नसो की मला तू पाहिजे, मला तू पाहिजे डॅडी. मी माझ्या लेकरांसाठी उभा राहीन, मी माझ्या कुटुंबासाठी उभा राहीन, माझ्या लोकांसाठी मी उभा राहीन. तुझं एकही वचन मी तुझे लेखणार नाही, मी इझिली घेणार नाही. ते राजासारखा हक्कसारखा एवढं सिरियस शब्द की त्याला आरामात करी निघून गेला, त्याला काही फरक पडला ना असं आम्ही होणार नाही. धन्यवाद येशू. आम्ही गेल्यासारखा आम्ही नम्र होतो, आम्ही नम्र होतो, आमच्या लोकांना आम्ही वाचवतो, आमच्या कुटुंबाला आम्ही वाचवतो. ओ थँक्यू डॅडी, थँक्यू लॉर्ड, वर्शिप यू गॉड, थँक्यू माय लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. खुद को मैं देता हूँ, पूरे दिल से अर्पण करता हूँ. कुमार के हाथों में बर्तन समान, मुझको बना दे तू मेरे प्रभु. खुद को मैं देता हूँ, पूरे दिल
ज्या ज्या लोकांना आपला चूक स्वीकार केलेला आहे बाबा, ज्या ज्या लोकांना समजून आले आम्ही कुठं चुकतो, आम्ही काय करतो, जे कुणी काही पण आत्महत्या केलेला टच टच द्या, तुम्ही त्यांना स्पर्श करा बाबा. स्पर्श केला असलं लोकांना बदला त्यांचं जीवन, बदला त्यांचं जीवन बदला बदला बाबा. काय पण तुझे बाबा त्यांनी तुझ्याकडून शक्ती मागली, तुझ्याकडून सामर्थ्य मागू दे, सत्यासाठी उभा राहण्यासाठी, आपल्या लोकांना आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तुझ्याकडून मदत घेऊ दे बाबा. चुकीचे मार्गदर्शन नको, चुकीच्या ठिकाणी पाऊल नको, चुकीचे दिनचर्या नको राजा. प्रत्येकाला समजू दे माझ्या प्रत्येक पावलांवर माझं देवाचं लक्ष आहे. मी कुठं पाऊल टाकतो, मी कुठं जातो, मी काय करतो, माझ्या देवाला माहित आहे, माझ्या डॅडीला माहित आहे. मी मनात काय विचार करतो, मी मनात काय योजना करतो, दिवसभर मी काय काय करतो, माझं दिनचर्याकडे माझ्या बाबाचं लक्ष आहे. डॅडी मी प्रेम करत आहे, कोणाचाही जीवन व्यर्थ जाऊ नये, कोणाचाही जीवन व्यर्थ जाऊ नये बाबा. कुणी जगासाठी जगू नये, जगाच्या गोष्टींसाठी जगू नये, तुझ्यासाठी जगू नये, तुझ्यासाठी जगू नये. डॅडी ओनली फॉर यू डॅडी, ओनली फॉर यू डॅडी. फक्त तुझ्यासाठी जगू दे, तुझ्यासाठी जगू दे बाबा. कारण बाबा मला काय चांगलं मिळेल म्हणून मला चांगलं करायचं नाहीये. माझा बाबाच चांगला ज्यानं मला बोलवला त्यासाठी मला चांगलं करायचं, मला चांगलं जगायचं, एक चांगलं व्यक्ती म्हणून जगामध्ये राहायचं. कृपापूर्वक दया करा प्रत्येकाला प्रवेशाच्या नावाने मी मनापासून ब्लेस करा. I bless everyone in Jesus' name. I bless everyone in Jesus' name. I bless everyone in Jesus' name. तुझ्यामध्ये मुलवले जाऊ दे, तुझ्यामध्ये रचले जाऊ दे, तुझ्यामध्ये यांचं वाढ दे, तुझ्यामध्ये वाढ दे. मी 30 आणि 60 मागत नाही बाप्पा, 100 पट मागत आहे, 100 पट मागत आहे, 100 पट मागत आहे. आता 30 आणि 60चा दिवस नाहीये बाप्पा, लास्ट मोमेंट आहे, शेवटची घटका आहे बाबा. 100 पट्टीने पीक घेऊ दे, प्रत्येक लेकर 100 पट्टीने पीक देऊ दे, प्रत्येक जण पीक देऊ दे. कुणी मागे पडू नये राजा, कुणी मागे राहू नये बाबा, कुणी जगाच्या गोष्टीचा मागे धावू नये बाबा, कुणी स्वतःला पासून घेऊ नये राजा. मग तुम्ही बोला बाबा, वाईट गोष्टींचा मोह देवाला कधी येत नाही, तो कधी चुकीच्या गोष्टी करायला गुन्हा नाही, मोह टाकत नाही. तो चांगला देवा, तो चांगलंच करणारा बाप आहे. प्रत्येकाच्या जीवनाला तुझं गौरव होईल, प्रत्येकाला तुम्ही चांगलं करा, चांगलं करा, प्रत्येकाला मनापासून ब्लेस करा, प्रत्येकाला कशाची नकाला सील करू. कारण तू म्हणलास बाप्पा तुमची गरज काय ते मला माहित आहे, मी ते देणार, पण तुम्ही मला शोधा, तुम्ही मला शोधा, माझे मागे या, बाकी सर्व मी तुम्हाला देणार म्हटलेलं. डॅडी प्रत्येकाला तुझ्यामध्ये स्थिर कर, तुझ्या आत्मेमध्ये बलवान कर, आत्मेचा वर्षाव कर. कारण हे तुझं वचन आहे बाबा, तुझं वचन होते बाबा यशाया 59:21 मध्ये, माझं वचन जो तुमच्यामध्ये आहे, माझा आत्मा जो तुमच्यावर आहे, ते तुमच्या मुखातून, तुमच्या मुलांच्या मुखातून, त्यांच्या मुलांच्या मुखातून पिढ्यानपिढी कधी जाणार नाही. ही संपत्ती लोकांनी साठवू दे बाबा, ही संपत्ती साठवू दे राजा. बंगला, गाडी, पैसा, लत्ता, नाव, शोभन हे नाही बाबा, तुझे वचन, तुझा अभिषेक ही आमच्या लेकराची संपत्ती आहे. दिस इज द इनहेरिटन्स ऑफ आवर चिल्ड्रन आहे, ही त्याची संपत्ती आहे बाबा. ती साठवण्यासाठी, आमच्या पिढ्यानपिढीसाठी, आम्ही बलवान होण्यासाठी तू कृपा केलास याबद्दल धन्यवाद करू. प्रत्येकाला मनापासून ब्लेस करू, प्रवेशाच्या नामात मानतो आहे. आमेन, आमेन, आमेन. थँक यू. God bless you.